हरे कृष्ण सर्वांना. सादर प्रणाम. आजचा आपल्या अभ्यासक्रमाचा 16वा दिवस आहे आणि 16व्या दिवशी आपण दैवासुर संपद विभाग योग हा आपला अध्याय अभ्यासणार आहोत. तो अभ्यासण्यापूर्वी आपण नेहमीप्रमाणे गुरुवंदना आणि प्रार्थना करूया आणि आजच्या अभ्यासाला सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त काञ्चन गौरांगी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रीमद् भगवद गीता की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. हरे कृष्ण. हरे कृष्ण सर्वांना. सादर प्रणाम. इस्कॉन बेंगलोरच्या वतीनं आपला जो 16वा दिवस आहे आपल्या अभ्यासक्रमाचा आणि आपला 16वा पाठ आता आपण अभ्यासणार आहोत, तर त्यासाठी आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करते. आता आपण आपल्या अभ्यासाला नेहमीप्रमाणे सुरुवात करूया. हा मग तर आता दैवासुर संपद विभाग योग असं नाव आहे या अध्यायाचं. तर आता या अध्यायात आपण काय अभ्यासणार आहोत, तर आता जे दैवी गुण आहेत म्हणजे आणि जे आसुरी स्वभाव किंवा आसुरी गुण आहेत तर हे अभ्यासणार आहोत. आणि मग ह्याचा अभ्यास करून मग आपल्यामध्ये कुठले नेमके गुण आहेत आपण आता म्हणजे याचा उहापोह करू आणि त्या माध्यमातून आपण समजून घेऊ की कशा पद्धतीने आपण ह्या दोन गुणांचा अभ्यास केल्यानंतर आसुरी स्वभाव कसे असतात किंवा आसुरी लक्षणं किंवा गुण आणि दैवी स्वभाव कसा असतो आणि हे समजून घेऊन मग आपण कोणते गुण आपल्यामध्ये जे आहेत तर ते वृद्धिंगत करायला पाहिजेत, विकसित करायला पाहिजेत की ज्याद्वारे आपण श्रीकृष्ण जे आहेत तर त्यांच्याशी आपला संबंध प्रस्थापित करू किंवा त्यांच्या कृपेस प्राप्त होऊ. तर अशा पद्धतीने म्हणजे हे सगळं आपल्या अध्यायाच्या आपण हे सगळं ज्ञान असं घेणार आहोत. मग आता आपण ह्या अभ्यासाला सुरुवात करूया. मग नेहमीप्रमाणे आपण आपले जे श्री श्री राधा गोविंद आहेत तर त्यांच्या चरणी साष्टांग वंदन करूया. आपण त्यांच्या आनंदासाठी ह्या सगळ्या सेवा करतो आपण सर्वजण. आपण आपल्या इंद्रियांना आनंद देण्यासाठी भौतिक जगतामध्ये इंद्रिय तृप्तीच्या सगळ्या गोष्टी करतच चालू, पण आपण आपल्या इंद्रियांना आनंद देणारे जे गोविंद आहे मग त्यांच्या इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी म्हणजे भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी जेव्हा आपण कार्य करू तेव्हा निश्चितच ते संतुष्ट होतात. आपण त्यांच्या आनंदासाठी आता सर्वजण श्रवण भक्ती करूया आणि सेवा करूया. आता पुढे जाऊया आपण. हा
श्रील प्रभुपाद आहेत त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया. आपले प्रमुख संस्थापक आचार्य इस्कॉनचे जे आहेत, तर त्यांच्या कृपेमुळेच आपण भगवद्गीता जशी आहे तशी त्यांनी अनुवादित केलेली अभ्यासत आहोत आणि त्याद्वारे आपण प्रशिक्षित होत आहोत. तर त्यांच्या चरणी आपण साष्टांग नमन करूया. त्यांना आनंद देण्यासाठी आपण आपण भगवद्गीतेचा अभ्यास करूया. पुढची स्लाईड घेऊ. आता 15व्या अध्यायात आपण अभ्यासलं की भौतिक जगापासून म्हणजे आपण अलिप्त होण्यासाठी, म्हणजे हे भौतिक संसार किंवा भौतिक जगत की जे मिथ्या प्रतिबिंब आहे, मूळ आध्यात्मिक जे जगत आहे त्याचं किंवा विकृत प्रतिबिंब आहे म्हटलंय त्याला 15व्या अध्यायात. तर असं जे आहे तर त्यापासून आपण कसं स्वतःला अलिप्त करायचं, म्हणजे कशा पद्धतीनं हे प्रतिबिंब भेदायचं, याला काय लागेल तर ज्ञानाचं शस्त्र लागेल. ज्ञानाच्या चक्षुने आपण हे जाणायचं आणि त्याद्वारे हे प्रतिबिंब भेदायचं आणि मूळ शाश्वत वृक्ष जे आध्यात्मिक जगत आहे तर त्याची प्राप्ती म्हणजे भगवत धामाची प्राप्ती कशी करायची आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊन, हे आपण सगळं अभ्यासलं. मग आता कृष्ण कसे पालन पोषण करते आहेत आणि कृष्ण कसे पुरुषोत्तम आहेत आणि मग त्या परमपुरुषाशी आपण कसे जोडले जायचं, तर हे आपण त्या अध्यायाच्या सारांशामध्ये की जो वेदांत सूत्राचा सारांश आहे त्या सगळ्या शास्त्रांचा सारांश आहे, तर त्यामध्ये आपण अभ्यासलं. इति गुह्यतमं शास्त्र असं जो श्लोक होता, तर हा काय करतो सगळ्या वेदांत सूत्र की जे वेदांत सार आहे त्यांचा सारांश आपल्याला म्हणजे भगवद्गीता आहे, तर त्या माध्यमातून आपण ते अभ्यासतो आहोत हा सारांश. तर तो आपण अभ्यासला. मग आता पुढे जाऊ आपण. त्याची पुढची स्लाइड घेऊया. मग आता अतिरेकी किंवा राक्षसी गुण म्हणजेच आसुरी गुण कोणते आहेत, मग आसुरी स्वभाव किंवा राक्षसी स्वभाव कसा असतो आणि मग आसुरी स्वभाव जे आहेत तर त्याचे क्रियाकलाप म्हणजे काय की जे कर्म करतात अशा स्वभावामध्ये लोक, तर त्याचं कर्मफल जे होतं आणि त्याचे मग फलदायी परिणाम म्हणजे ते कर्मफल किंवा फलदायी परिणाम त्याला म्हणले क्रियाकलाप. तर त्याचे परिणाम काय होतात, मग त्यांची उन्नती होते की अधोगती होते, नेमकं काय होतं हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. आता आपण हे सगळं व्यवस्थित लक्षपूर्वक अभ्यासूया हा, आणि मग आपण नेमके कुठल्या गुणामध्ये स्थित आहोत आता आपण स्वतःचं पण अवलोकन करूया. आणि म्हणून हे जे ज्ञान आहे ना, कालच्या अध्यायात आपण म्हटलं ना की सगळ्या शास्त्रांचा सारांश, सगळ्या वेदांचा सारांश वेदांत सूत्र आणि वेदांत सूत्र आणि सगळे शास्त्र पुराण सगळ्याचा सारांश म्हणजे भगवद्गीता आहे पहा. म्हणून म्हटलंय इति गुह्यतमं शास्त्रम् इदं सृज्यम्, म्हणजे काय की सगळ्याचा सारांश काल आपण अभ्यासलाय आणि आता फक्त आपण हे समजून घेणार आहोत की हे गुण कोणते आहेत आणि त्या योगे आपण परमपुरुषांशी कसे जोडले जायचं भगवंतांशी, म्हणजे आपल्यामध्ये कुठले गुण विकसित करायचे, तर हे आजच्या अध्यायामध्ये आपण अभ्यासणार. या 2 गुणांचा आपण अभ्यास करणार, त्या योगे आपण हे सर्व अभ्यासाला आता सुरुवात करूया. हा माताजी पुढची स्लाइड. हरे हा माताजी. हरे हरे कृष्ण. मी वाचते, पण दुसऱ्या कोणाला वाचायचंय का? इच्छा आहे का कोणाला वाचायची? हरे कृष्ण. कोणाला जर इच्छा झाली वाचायची तर आपण सांगूया मंजिरी वाचायला, म्हणजे ओके ओके ठीक आहे. मी सुरू करू मग? हो वाचा ना वाचायची. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, निर्भयपणा, सत्वशुद्धी, आध्यात्मिक ज्ञानाचे अनुशीलन, दान, आत्मसंयम, यज्ञकर्म, वेदाध्ययन, तपस्या, साधेपणा, अहिंसा, सत्य, क्रोधातून मुक्तता, त्याग, शांती, दोष काढण्याच्या वृत्तीचा तिटकारा, सर्व जीवांच्या प्रती दयाभाव, लोभ विहीनता, सौम्यता, विनयशीलपणा, दृढनिश्चय, उत्साह, क्षमा, शुची आणि द्वेष व सन्मानाच्या अभिलाषेपासून मुक्ती, हे सर्व दैवी गुण हे भारतात दैवी स्वभावाच्या मनुष्यांमध्ये आढळतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे समजून घेऊया हा की भगवान जे आहेत तर त्यांनी काय सांगितलं की हे सगळे आता हे गुण आहेत बरं का, हे 26 गुण आहेत हा, तर हे दैवी स्वभावाच्या मनुष्यामध्ये आढळतात. आता आपण समजून घेऊया की ह्या आपण 9व्या अध्यायामध्ये पण देव आणि असुरांचं वर्णन अभ्यासलं होतं. मग आता वैदिक जे आपलं प्रणाली आहे किंवा वैदिक संस्कार जे आपल्यावर होत असतात, तर इथे मोक्षाला जाण्यासाठी किंवा मोक्षाच्या मार्गावर अग्रेसर व्हायला सत्वगुणी कर्म असतात ना ती शुभदायी असतात पहा. म्हणजे अशा क्रियांना दैवी प्रकृती असं म्हटलं जातं, म्हणजे दैवी प्रकृतीमध्ये स्थित असलेले लोक असतात ते अशी कर्म करतात.
मग ते मोक्षाला जातात किंवा मोक्ष मार्गावर प्रगती करतात. रजोगुणी तमोगुणी कर्म करणारे जे असतात तर त्यांना मोक्ष प्राप्तीची शक्यताच नसते. आपण आता गुणत्रय विभाग योग मध्ये अभ्यासलंय. मग म्हणून ते लोक भौतिक जगतातच राहतात पहा. मग पशुयोनी किंवा खालच्या योनीमध्ये त्यांचं पतन होतं. मग आता ह्या अध्यायात आपण हे सगळे दैवी प्रकृती आणि म्हणजे दैवी लोकांचे म्हणजे त्या दैवी प्रकृतीमध्ये असलेल्या स्थित लोकांचे गुण आणि आसुरी प्रवृत्तीच्या लोकांचे गुण अभ्यासणार आहोत आणि त्यामुळे काय लाभ होतो, काय हानी होतो हे सगळं आपण अभ्यासणार आहोत. मग आता दैवी गुणांनी युक्त म्हणजे म्हणजे असा जो जन्म घेतो तर तो कोण असतो, म्हणजे कशा पद्धतीने त्याचं आचरण असतं, तर आता हे सगळं आपण आता समजून घेणार आहोत. मग आता दैवी जेव्हा वातावरण आपल्याला मिळतं तर त्यावेळेला हे सगळे गुण त्या स्वभावाच्या व्यक्तीमध्ये असतात. मग ते कुठले आहेत ते समजून घेणार आहोत. मग यासाठी थोडंसं आपण पार्श्वभूमी समजून घेऊया की मानवी जो समाज आहे तर मग तो पहिला श्लोक हा मानवी जो समाज आहे तर इथे त्याच्या जन्मानुसार म्हणजे त्याचं विभागीकरण केलं जातं किंवा विभागणी करतात. म्हणजे काय, तर वर्णाश्रम धर्म जे आहे ना तर त्याचा उद्देशच आहे की मानवी जो समाज आहे तर तिथे वर्णाश्रम धर्म व्यवस्था ही जी आहे ती तिच्या शैक्षणिक पात्रतेनुसार म्हणजे गुणकर्मानुसार आहे आणि त्यानुसार त्यांनी काय शिक्षण घेतले, प्रशिक्षण घेतले त्यानुसार आहे. आणि मग हे कशासाठी आहे वर्णाश्रम व्यवस्था, तर समाजामध्ये शांतता, सुख, समृद्धी ठेवण्यासाठी. मग आता ह्या वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये संन्यासी हा सगळ्या वर्णांचा आणि आश्रमांचा प्रमुख असतो बरं का. त्याला आध्यात्मिक गुरु म्हणतात संन्यासी जो असतो. मग ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र ह्या हे जे वर्ण आहेत ह्यापैकी ब्राह्मण जो असतो, ब्राह्मण वर्णाचा व्यक्ती त्याला आध्यात्मिक गुरु मानतात. पण सगळ्या वर्णाश्रम व्यवस्थेचा जो प्रमुख असतो तो संन्यासी असतो बरं का, आणि तो ब्राह्मणांचा सुद्धा आध्यात्मिक गुरु असतो. मग आता संन्यासासाठी सगळ्यात प्रथम काय आवश्यक गुण आहेत, म्हणजे याच्यात संन्यासी, गृहस्थ अशा सगळ्यांसाठीचे आवश्यक गुण सांगितले आहेत. तर आता संन्यासासाठी काय आवश्यक आहे तो आपण गुण अभ्यासणार की निर्भयपणा. म्हणजे काय, की आता संन्यासाला विनाआश्रम म्हणजे विनाआश्रय असं सगळीकडे एकटंच फिरावं लागतं जंगलातून, हो की नाही, अंधारातून, म्हणजे अशी वेळ येईल एकटेच फिरावं लागेल, कुणी अनुयायी असतील असं नाही. मग दिवस असेल, रात्र असेल, मग भगवत कृपेवर सगळं विसंबून त्याचं जीवन असतं. मग आता त्यावेळेला म्हणजे जेव्हा अशा पद्धतीनं संन्यासी भ्रमण करत असतात मग तेव्हा अशा मनुष्याला दृढ विश्वास असला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण अंतर्यामी परमात्मा स्वरूपात माझ्या हृदयात उपस्थित आहेत आणि ते सगळं काही पाहतायत. म्हणजे त्याला जे काही करायची इच्छा आहे म्हणजे म्हणजे त्याला व्यक्ती म्हणून किंवा मनुष्य म्हणून जे काही त्याला करायचं आहे म्हणजे एक भक्त म्हणून, तर ते सुद्धा भगवान जाणतात अंतर्यामी असल्यामुळं आणि जीवात्म्याची परमात्मा रूपात काळजी घेतात. म्हणजे मी कधीच एकटा नाही, घनदाट जंगलात अरण्यात राहिलो तरी माझे श्रीकृष्ण परमात्मा स्वरूपात माझ्यात आहेत आणि ते माझे सगळ्या पद्धतीनं रक्षण करतील. मग असा दृढ विश्वास किंवा दृढ निश्चय किंवा श्रद्धा भगवान श्रीकृष्णावर असली पाहिजे. महिला म्हटले अभयम. मग आता संन्यास जीवन जे असतं तर तिथे जो मनुष्य असतो तर त्यांना आपलं जीवन कसं संन्यासाश्रमामध्ये शुद्ध ठेवलं पाहिजे. म्हणजे काय, की संन्यासाश्रमाचं पालन करायचे अनेक असं म्हणजे विधिविधान म्हणजे अशी सांगितलेली आहेत शास्त्रामध्ये. मग महत्वपूर्ण काय, की एखाद्या संन्यासाने स्त्रियांशी निकट संबंध टाळला पाहिजे. म्हणजे काय, स्त्रियांच्या विषयी मत्सर म्हणून नव्हे किंवा स्त्रियांशी बोलणं निषिद्ध असं नाही. तर हे काय आहे, की आता एक संन्यासी जीवन जो जगतो तर तो गृहस्थ किंवा ह्या संबंधित ज्या गोष्टी आहेत म्हणजे गृहस्थ संदर्भात तर इथे काय आहे, की तिथे इंद्रिय तृप्ती आहे. मग अशा इंद्रियांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी तर ह्या टाळल्या पाहिजेत आणि म्हणून एकांत व सत्यानं स्त्रीशी बोलणं निषिद्ध मानलं जातं. म्हणजे तर चैतन्य महाप्रभू स्वतः आदर्श संन्यासी होते पहा. म्हणजे अत्यंत कठोर असं संन्यस्त धर्माचं त्यांनी पालन केलं होतं पहा. म्हणजे भगवान स्वयं आले आदर्श म्हणजे असे भक्त म्हणून, तेव्हा त्यांनी आदर्श संन्यासाच्या रूपामध्ये सगळ्या शास्त्रामधल्या विधिविधानांचं पालन केलं. अशा पद्धतीनं त्यांचा जगन्नाथपुरीला निवास होता. म्हणजे असं त्यांचं असायचं आचरण. म्हणजेच काय, की त्यांचे स्त्री भक्त त्यांना प्रणाम करायला आले तर त्यांना तितकंसं जवळ म्हणजे जाऊ दिलं नाहीचं. म्हणजे याचा अर्थ दुरूनच त्यांना प्रणाम करायला सांगितलं जायचं. म्हणजे काय, स्त्रीविषयी द्वेषभाव नव्हता. तर हा स्त्रियांसाठी घनिष्ठ म्हणजे जो आहे म्हणजे स्त्रियांसाठी क्षमा असेल संन्यासांसाठी स्त्रियांशी घनिष्ठ संबंध जो आहे तर तो टाळण्यासाठी संन्यासाला हे सगळे म्हणजे नियम आहेत तर ते घालून देण्यात आले. म्हणजे आपल्या जीवनाच्या शुद्धीसाठी म्हणजे आपले इंद्रिय आहेत तर त्याला संयमित करण्यासाठी ह्या सगळ्या विधिविधानांचं पालन आपण करत असतो पहा. म्हणजे स्त्रियांनी जे आहेत तर म्हणजे जे स्त्रिया आहेत तर त्यांच्याशी संन्याशाने निकट संबंध ठेवणं
म्हणजे इंद्रिय तृप्ती केल्यासारखं होईल ना, किंवा धनसंचय करणं. तर हे सगळं संन्याशांना निषिद्ध असतं आणि म्हणून हे सगळे कठोर नियमांचं पालन केलं जातं. मग आता ह्याच्यासाठी एक गोष्ट आहे, की छोटा हरिदास म्हणून त्यांच्या संघामध्ये एक भक्त होता. तर त्यांनी काय केलं, तर एका स्त्रीकडे कामवासनेने पाहिलं, तरुण स्त्रीकडं. मग त्याला भगवान जे आहेत चैतन्य महाप्रभू त्यांनी काय केलं, त्वरित आपल्या निकटच्या पार्षदांच्या सहवासातून काय केलं, बहिष्कृत केलं. म्हणजे काय, की अशा पद्धतीने ज्यांनी उल्लंघन केलं म्हणजे आज्ञेचं अशा किंवा विधिविधानांचं, तर त्याला भगवान चैतन्यांनी काय केलं, बहिष्कृत केलं होतं. मग पुढे जाऊन त्यांनी आत्महत्या केली. म्हणजे काय, की अशा व्यक्ती नी की जो भवबंधनातून मुक्त झालाय, आध्यात्मिक स्तरावर त्याला उन्नत व्हायचंय आणि भगवत धामाची प्राप्ती करायची. मग त्या मनुष्याने इंद्रिय तृप्तीकरता भौतिक संपत्ती किंवा स्त्रियांचा उपभोग किंवा तशी वासना सुद्धा करू नये पहा. म्हणजे केवळ कामुक दृष्टीनं स्त्रीकडे पाहणं, ही कुवासना जरी उत्पन्न झाली, तरी म्हणजे काय आहे, तर ती एक प्रकारची इंद्रिय तृप्तीच आपण म्हणू, इंद्रियांची म्हणजे इंद्रियांचं आकर्षण म्हणू. मग त्यांनी आत्महत्या केली ते अधिक बरं झालं असं. म्हणजे असं त्यांचं वाक्य होतं. म्हणजे काय, की हा शुद्धीकरणाचा एक विधी आहे आणि त्यानुसार आपली शुद्धी होण्यासाठी आपण आचरण योग्य पद्धतीनं करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून जर चैतन्य महाप्रभूंचं चरित्र आपण पाहिलं, तर ते स्वतः भगवान आहेत. पण त्यांनी अत्यंत म्हणजे पतित अशा जीवांचा उद्धार पण केलाय पहा. पण त्यांचं आचरण कसं होतं, संन्यस्त धर्माचं अत्यंत कडक आणि कठोर आचरण होतं पहा. मग हे खरा आदर्श आपण म्हणजे समजून घेऊन आपण त्यांच्या पद्धतीनं अनुसरण करणं आवश्यक आहे, की जे संन्यासी आहेत. मग आता पुढे जाऊया, की आता तिसरं गुण काय आहे, की आध्यात्मिक ज्ञानाचं अनुशीलन. म्हणजे काय, की आता हा भाग समजून घेऊया, की आध्यात्मिक जे ज्ञान आहे, तर ते कशासाठी आवश्यक आहे? तर आता संन्यासी हे जे असतात, तर ते काय करतात? प्रचार-प्रसार करतात आणि गृहस्थ आश्रम जे आहे, तर त्या आश्रमामध्ये असलेले जे लोक आहेत, तर त्यांच्याकडे घरोघरी जाऊन भिक्षा मागतात. मग ती काही उदरनिर्वाहासाठी किंवा भीक म्हणून नाही मागत, तर माधुकरी का मागायची पद्धत आहे? तर ती ती ह्यासाठी मागण्याची पद्धत आहे, की दैवी प्रकृतीमध्ये जे स्थित असतात असे, तर त्यांच्या अंगी नम्रता हा सुद्धा एक गुण असतो आणि नम्रता म्हणून घरोघरी माधुकरी मागतात पहा. म्हणजे ती भिक्षा मागण्यासाठी म्हणून नाही जात. तर गृहस्थ जे आहेत, जे असे गृहस्थाश्रमामधले, तर त्यांना म्हणजे ज्ञानामध्ये उन्नत करण्यासाठी, कृष्ण भावनेचा प्रचार करून त्यांना भगवत भक्तीमध्ये आणण्यासाठी, त्यांचं अज्ञान दूर करण्यासाठी संन्यासी काय करत असतो, घरोघरी जाऊन माधुकरी मागत असतो. मग हे प्रचार आणि प्रसाराचे उद्देश ठेवून संन्यासी काय करत असतात, घरोघरी माधुकरीसाठी जात असतात. मग हा त्याच्या आध्यात्मिक गुरूंचा आदेश आल्यावरच ते शास्त्रांच्या ज्ञानाने उन्नत असल्यावर त्याच वेळी ते कृष्ण भावनेचा प्रचार करतात पहा. आणि गुरूंच्या आदेशानुसार आणि गुरूंच्या परवानगीनेच अशा पद्धतीचा प्रसार प्रचार ते करत असतात. मग हे सगळं ज्ञानाचं अनुशीलन किंवा अशा पद्धतीचं सत्वशुद्धी, तर हे सगळं एका संन्यासासाठी गुण आवश्यक आहेत, म्हणजे एका संन्यासी व्यक्तीसाठी. आता दान हा पुढचा गुण आहे, तो विशेष करून गृहस्थाश्रमातल्या लोकांना. मग गृहस्थांनी काय केलं पाहिजे? आपलं जे अर्थार्जन आहे प्रामाणिकपणे अर्जित केलं पाहिजे. म्हणजे अर्थार्जनाचे जे आपले म्हणजे स्रोत आहेत ते प्रामाणिक हवेत. म्हणजे जुगार किंवा लॉटरी किंवा चोरी असं नको, किंवा कुणाला फसवून लुबाडून अशा पद्धतीने अर्थार्जन नको. मग आपल्या उत्पन्नाचा काही भाग कृष्ण भावनेच्या प्रचाराप्रसारासाठी जर आपण दिला, तर काय होईल? तर ते एक प्रकारचं म्हणजे सत्वगुणी दान असं होईल. म्हणजे आता ते 18व्या अध्यायामध्ये येईलच पहा. असं जे आहे, तर ते शाश्वत असं कर्म होतं पहा, सत्वगुणी दान म्हणजे. अशा छोटी-छोटी शाश्वत कर्म आपल्याला कृष्ण भावनेमध्ये अग्रेसर बनवतात. मग आता आत्मसंयम पुढचा गुण म्हणजे दम असं म्हटलं जातं. मग हा कोणासाठी आहे, तर सगळ्या म्हणजे सगळ्या आश्रमांसाठी आहे, पण विशेष करून गृहस्थ आश्रमासाठी. म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये काय असतं, पुरुष पत्नीसोबत राहत असला तरी इंद्रिय जे असतात, तर त्यांच्यावर त्याचा ताबा हवा. म्हणजे अनावश्यक मैथून नको करायला. म्हणजे काय, की कामजीवनाच्या संदर्भात शास्त्रामध्ये कसं मार्गदर्शन आहे पहा, की गृहस्थाश्रमामध्ये जे लोक असतात, तर त्यांनी काय करावं, म्हणजे असे जे असतात, त्यांनी कौटुंबिक जीवन जे जगत असतात, तर अशा व्यक्तींनी केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी म्हणजे मैथून करावं. म्हणजे त्यांनी असे जे म्हणजे संतान उत्पन्न ते करतात, तर ते पालकांचं कर्तव्य काय असतं, त्यांना कृष्ण भावनेमध्ये आणणं. म्हणजे संतती नको असेल तर पहा, आता कसं होतं, तर
म्हणजे वेगवेगळ्या साधनांचा उपयोग केला जातो गर्भनिरोधक साधनांचा किंवा गर्भप्रतिबंधक म्हणजे साधनांचा वापर करतात लोक, हो की नाही? म्हणजेच काय, ही इंद्रिय तृप्ती आहे ना, पत्नीशी संभोग जो आहे तो अनावश्यक करू नये. म्हणजे आहार, निद्रा, मैथुन असं पशुवत जीवन मनुष्याचं असू नये. म्हणजे आपल्याला बुद्धी दिली आहे, हो की नाही, भगवंतांनी, आणि त्या बुद्धीचा योग्य वापर म्हणजे कृष्ण भावने मध्ये आपण प्रजोत्पादनासाठी कामजीवनाचा जो आहे तर ते आचरण आपलं असावं म्हणजे. आणि मग अनावश्यक संतती नको म्हणजे अशा पद्धतीने मग वेगवेगळे गर्भप्रतिबंधक उपाय आणि असे निंदनीय साधनांचा उपयोग किंवा अबॉर्शन अशा पद्धतीने करून एखादा व्यक्ती कामजीवनाचा अनिर्बंध उपभोग घेतो. मग हे पशुवत आहे ना, हा दैवी गुण नाहीये, हा आसुरी गुण आहे. आणि मग ज्याला कुणाला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची आहे ना, तर त्यांनी काय करायला हवं, तर गृहस्थ आश्रमातलं आपलं जीवन आहे ना, संभोग जीवन, ते संयमित ठेवलं पाहिजे. ह्याला म्हणायचं गृहस्थ आश्रमामधलं ब्रह्मचर्य व्रत पहा. म्हणजे श्रीकृष्ण सेवेव्यतिरिक्त इतर कुठल्याही कारणाकरता म्हणजे मुलांना जन्म आपण देता कामा नये. म्हणजे काय, की प्रजोत्पादन आणि जी आपण मुलं म्हणजे जी काही ज्यांना जन्म देऊ त्यांना कृष्ण भावनेमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. अशा पद्धतीने जेव्हा आपले प्रयत्न होतील तर ती आपलं काय असेल, गृहस्थ आश्रमामधला आत्मसंयम असेल. म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी संभोग हा आपण टाळावा शक्यतो. तर असं आपल्याला शास्त्रांचं मार्गदर्शन आहे. मग ते गृहस्थाश्रमामध्ये यज्ञ करायचं सांगितलंय. म्हणजे आपल्या विष्णूंच्या संतुष्टीसाठी करायचं म्हणजे यज्ञ. आता यज्ञ करण्यासाठी वेदामध्ये वेगवेगळे मार्गदर्शन आहे. मग आता त्यावेळेला विपुल धन लागेल. मग अशा पद्धतीचे यज्ञ आता आत्ताच्या कलियुगामध्ये शक्य नाहीत आपल्याला. म्हणजे ब्रह्मचर्य, वानप्रस्थ, संन्यास म्हणजे अशा वेगवेगळ्या आश्रमातल्या लोकांकडे काही धन असेल असं नाही. मग भिक्षा मागून स्वतःचा निर्वाह करायचा असतो. मग विविध यज्ञ कोण करतं? तर गृहस्थ आश्रमासाठी संमत असे यज्ञ सांगितलेत वेदांमध्ये. मग अग्निहोत्रासारखा यज्ञ सांगितलाय. मग आता आत्ताच्या कलियुगामध्ये हे खर्चिक आणि असे यज्ञ गृहस्थाश्रमातल्या व्यक्तीला शक्य नाही होतील. मग ह्या युगामध्ये सर्वोत्तम यज्ञ कुठला आहे? तर नाम संकीर्तन यज्ञ. म्हणजे हा संकीर्तन यज्ञ म्हणजे काय? हरे कृष्ण महामंत्राचा जप. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. म्हणजे या महामंत्राचं कीर्तन आपण केलं तर हा विनामूल्य यज्ञ संपन्न होतो पहा. आणि या यज्ञाने सगळेजण लाभ घेऊ शकतात. म्हणजे दान, आत्मसंयम आणि यज्ञ हे 3 गुण गृहस्थ आश्रमांसाठी आहेत. मग आता ब्रह्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी काय, तर स्वाध्याय किंवा वेदाध्ययन. म्हणजे काय, ब्रह्मचार्यांचा तर स्त्रीशी मुळीच संबंध असू नये. मग त्यामुळे काय होईल, तर वेदाध्ययनाचा वेळ जो आहे तर तो म्हणजे त्या काळाचा अपव्यय होईल ना. म्हणजे ज्या काळात आपण ज्ञान संपादन करायचं, वेदाध्ययन करायचं, त्या काळामध्ये जर आपला स्त्रियांशी संपर्क आला, तर आपलं काय होईल, कालापलट होईल. आणि ह्यासाठी ब्रह्मचर्य व्रताचं पालन महत्वाचं आहे. आणि आध्यात्मिक ज्ञानाच्या अनुशीलनामध्ये आपलं मन वेदांचं अध्ययन करण्यामध्ये आपण जेव्हा गुंतवतो आणि अशा पद्धतीचं आध्यात्मिक ज्ञान जेव्हा घेतो ना, शास्त्रांचा अभ्यास करून, मग त्याला किंवा वेदांचा अभ्यास आपण करतो, तर ह्याला म्हणायचं स्वाध्याय असं. मग हा आवश्यक आहे ब्रह्मचर्य जीवनासाठी. आणि म्हणून पहिलं जे होतं म्हणजे जे वर्गीकरण होतं आश्रमांमध्ये, तर त्याचं कारण काय होतं, म्हणजे तर म्हणजे ह्या वर्गीकरणामध्ये सगळ्यात पहिला ब्रह्मचर्य आश्रम आहे पहा. म्हणजे पहिलं ज्ञानाचं अनुशीलन आणि त्यानंतर गृहस्थ आश्रम आहे पहा. म्हणजे तर हेच योग्य आहे. म्हणजे आता आताच्या काळात आपण पाहतो की कॉलेजमध्ये मुलं-मुली येतात. म्हणजे टीकेचा भाग म्हणून नको अभ्यासूया आपण, पण आपण सगळ्यांनी अभ्यासलं की नाही, म्हणजे आता पाहतो आपल्या आजूबाजूला परिस्थिती. मग कॉलेजमध्ये पण नाही, स्कूल डेजमध्ये, स्कूल म्हणजे शाळेमधूनच काय होतं, तर मुला-मुलीमध्ये प्रेम किंवा अशा पद्धतीनं ह्या सगळ्या घटना घडतात. मग हे काय आहे, तर हे विचलित होणं आहे ना. जे ब्रह्मचर्य व्रत आहे हे कसं सांगितलं पूर्वी, कुल सिस्टीम होती पूर्वी. आणि आश्रम होते, गुरुघरी जायचे सगळेजण वेदाध्ययन करायला, म्हणजे विद्या संपादन करायचा आणि त्यानंतर गुरूंच्या अनुमतीने गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला जायचा. म्हणजे काय, की वेदाध्ययन किंवा जे काही ज्ञान आपल्याला हवंय म्हणजे उपजीविकेचं साधन, हे सगळंच तिथे शिकवलं जायचं गुरुगृही. तर मग आणि त्यांच्या गुणवैशिष्ट्यानुसार आणि त्यांना 4 वर्णामध्ये विभाजित केलं जायचं. अशी अत्यंत सुंदर व्यवस्था होती, की ज्याच्यामध्ये कुठल्याही त्रुटी नाहीत. भगवान श्रीकृष्णांनी निर्माण केलेली चातुर्वर्ण व्यवस्था, 4 वर्ण आणि 4 आश्रम. पण आता काय झालं, की हे सगळं आपल्याला अज्ञान आहे आपल्याला हे सगळं. आणि त्यामुळं कशा पद्धतीचं आत्ताचं जीवनमान लोकांचं आहे, राहणीमान पहा, की ज्या वयामध्ये ज्ञान संपादन करायचे सर्व प्रकारचं आध्यात्मिक आणि भौतिक दोन्ही, तर त्या वयामध्ये म्हणजे अशा पद्धतीनं गृहस्थाश्रमाच्या दृष्टीने पावलं. म्हणजे ज्या वेळेला ज्या गोष्टी करायला हव्यात, तर तसं घडतं का नाही, हे कशामुळे होतं? तर अज्ञानामुळे. आणि त्यामुळं ही अशांतता किंवा असमतोल आपण पाहतो पहा समाजामध्ये. तर ह्याचं कारण काय आहे? तर ही जी
वर्णाश्रम व्यवस्था आहे ना, तर त्याचा अभाव आणि म्हणून इस्कॉनचे एक ध्येय, सगळ्या ध्येयांपैकी एक ध्येय आहे, की दैवी वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये आपल्याला म्हणजे अशा समाजामध्ये अशा कम्युनिटी तयार करतात आणि त्यामध्ये आपण जीवनव्यापन करतो का म्हणजे दीक्षेनंतर म्हणजे अशा पद्धतीनं आपण जीवनव्यापन करू शकतो. म्हणजे कुणीही म्हणजे दीक्षित होऊन या वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये म्हणजे त्या येऊन त्यानुसार आपलं पुढील जीवन आहे तर तिथे आचरण करू शकतो का आणि हेच सौंदर्य आहे का कृष्ण भावनेचं. त्याचं नितांत गरज किंवा आवश्यकता काय आहे हा भाग आपल्या सर्वांना लक्षात येईल का थोडंसं मी उदाहरणाच्या माध्यमातून सांगायचा भाग केला. आता पुढे जाऊन आता पुढचा गुण काय आहे की गृहस्थाश्रमामध्ये आता तपस्या महत्वाची आहे निवृत्त जीवनासाठी. म्हणजे काय आयुष्यभर काय आपण गृहस्थाश्रमामध्ये राहायचं नसतं. म्हणजे 100 वर्ष कलियुगातल्या व्यक्तीचं जीवन जर आपण गृहीत धरलं तर आता म्हणजे कलियुगासाठी 100 वर्ष आयुमान म्हणजे खूप आहे. म्हणजे ही कमीत कमी आयुमान आहे इतर युगांपेक्षा बरं का, म्हणून अल्पायू म्हटले. मग आता जीवनाचे म्हणजे 4 भाग आहेत: ब्रह्मचर्याश्रम, मग गृहस्थ, मग वानप्रस्थ आणि संन्यास. म्हणजे पहिली 25 वर्ष ब्रह्मचारी, मग पुढे 25 गृहस्थ, मग पुढची 25 वानप्रस्थ आणि शेवटचे 25 म्हणजे संन्यास, असे आश्रम आहेत. मग गृहस्थ जीवनाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार केल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, त्या पार पाडल्यावर निवृत्त झालं पाहिजे. म्हणजे आपलं आयुष्य 100 वर्षाचं असलं तर अशा पद्धतीचं वर्गीकरण जसं मी आता सांगितलं 25 वर्ष प्रत्येकी. तर मग संन्यास आश्रमात सुद्धा म्हणजे 25 वर्ष असतात का? म्हणजे काय वैदिक धर्माचं आपण पालन करायला पाहिजे. मग गृहस्थ आश्रमात जो निवृत्त होतो त्याचं काय करायला पाहिजे, शरीर, मन आणि जिव्हा म्हणजे आपलं वाणी याचं तप केलं पाहिजे. हीच आपली तपस्या आहे. म्हणजे आपल्या शरीराच्या कमीत कमी आवश्यकता म्हणजे असाव्यात किंवा आपल्या मनावर संयम असावा, मन नियंत्रित असावं. जिव्हा म्हणजे काय, वाणीचं तप म्हणजे काय बोलू नये हे कळणं महत्वाचं, काय बोलावं कळण्यापेक्षा. मग अशा पद्धतीने वर्णाश्रम धर्म जे आहे तर त्याची ही तपस्या आहे. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण तपस्या करतो म्हणजे पूर्वी अरण्यात जायचे, वल्कल धारण करायचे आणि वानप्रस्थ आश्रम स्वीकारायचे, पण आता आपण आहे या जीवनामध्येच आपण काय करू शकतो, कृष्ण हरे कृष्ण महामंत्राचा जप करू, कृष्ण प्रसाद आपण म्हणजे त्याचं कृष्णांचं उच्छिष्ट आपण ग्रहण करू, नवविध भक्ती करू. त्याद्वारे आपण आहे त्या आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा पद्धतीने ह्या आश्रमांचं पालन करू शकतो का. आता चौथा गुण काय आहे की आर्जवम. म्हणजे काय की आजोबा म्हणजे काय, अत्यंत सरळपणा. म्हणजे इतके आपण निष्कपट आणि सरळ किंवा असे असलं पाहिजे की आपल्या शत्रूला देखील आपण जे सत्य आहे ते अगदी निर्भयपणे आपल्याला सांगता आलं पाहिजे. मग हा गुण म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे हा गुण जो आहे तर तो काही एका विशिष्ट आश्रमातल्या लोकांनीच अंगी बाणवावा असं नाही. ब्राह्मण असू दे तो किंवा क्षत्रिय किंवा अ, वैश्य असू दे, शूद्र, सगळ्यांच्या अंगी हा गुण असावा पहा. मग तो ब्रह्मचारी असेल ना तर गृहस्थ, वानप्रस्थ किंवा संन्यासी म्हणजे सगळ्यांनी असं सरळ मनाने आणि स्पष्ट असावं पहा. म्हणजे निस्पृहता ज्याला म्हणतो आपण. मग अहिंसा म्हणजे काय, की कोणत्याही जीवनाच्या उत्क्रांतीमध्ये आपण म्हणजे कुठल्याही जीवाच्या आपण बाधा नको आणायला. म्हणजे काय की हिंसा करतो म्हणजे काय करतो, एखाद्याची आपण हत्या करतो. म्हणजे आता हा नेहमीचा अर्थ झाला. म्हणजे एखाद्या पशुची आपण हत्या केली तर काय होतं की त्याला मारल्यानंतर म्हणजे तो ज्या योनीमध्ये असतो, ज्या शरीरामध्ये असतो, म्हणजे त्याचा त्या योनीमध्ये आणि त्या शरीरामध्ये त्याचा कालावधी जो नियोजित असतो, म्हणजे भगवंतांचं नियोजन असतं ना ते, अमुक योनीमध्ये अमुक महिने, अमुक दिवस, अमुक रात्री, त्याचा जो कालावधी आहे तर त्या प्रगतीमध्ये आपण त्याच्या म्हणजे बाधा आणतो, त्याच्या उत्क्रांतीमध्ये बाधा आणतो. मग असा म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या पशुला मारतो किंवा वध करतो म्हणजे तर मग त्यावेळेला काय होतं की जेव्हा तो दुसऱ्या योनीमध्ये जाईल तर त्यावेळेला म्हणजे तो काय करेल, तर उन्नत होण्यासाठी त्याला त्याच प्रकारच्या देहात पुन्हा येऊन तो म्हणजे उर्वरित दिवसांचा कालावधी पूर्ण करायला लागेल पहा. आणि म्हणून आपण काय करायला पाहिजे की मनुष्याने आपल्या म्हणजे जिव्हा जी आहे तर तिचे आपण म्हणतो आपण लोलले किंवा जिव्हेचे लोलले किंवा जिव्हेचे चोचले म्हणून, तर ते शमवण्यासाठी पशुहत्या बिलकुल करू नये का, तर पशूंच्या उत्क्रांतीला म्हणजे प्रतिबंध केल्यासारखं होईल. मग हीच काय आहे की अहिंसा आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण हे जे आहे म्हणजे पशु जे आहेत तर त्यांच्या उत्क्रांतीमध्ये आपण बाधा आणणारं कारण ठरू नये. कारण कर्मफल सिद्धांतानुसार काय होईल, ज्याचा वध करू तो पुन्हा त्याला जेव्हा पुन्हा मनुष्य जन्म मिळेल त्यावेळेला काय होईल, तो आपला पशु म्हणून वध करेल. म्हणजे असा कर्मफल सिद्धांतानुसार न्याय असतो पहा. म्हणून पशुवध आपण करू नये. म्हणजे मानवाला भरपूर म्हणजे फळावळ किंवा अन्नधान्य असं सगळं उपलब्ध करून दिलंय भगवान श्रीकृष्णाने निसर्गामध्ये. मग त्याचं आपण सेवन केलं पाहिजे. मग अहिंसेचं
पालन हे महत्वाचं राहील. मग आता सत्य म्हणजे काय, मनुष्यानं वैयक्तिक स्वार्थासाठी सत्याचं विकृतीकरण करू नये. आता याचा अर्थ काय, वैदिक ग्रंथामध्ये भरपूर कठीण भाग आहे, म्हणजे भगवद्गीतेचे श्लोकांचे अर्थ, मग तिथे अर्थ आपल्याला स्वतः वाचन करून समजू येतात का? तर बिलकुल नाही. त्याचा अर्थ किंवा प्रयोजन आहे तर ते आपल्याला अधिकृत असे जे प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत तर त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. म्हणजे वेदांना जाणण्याची हीच प्रक्रिया आहे, गुरु शिष्य परंपरा. मग अशा लोकांकडून आपण शुद्ध जे भक्त असतात भगवंतांचे त्यांच्याकडून श्रवण केलं पाहिजे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपण स्वतःच्या मताने वेदांच्यावर जर भाष्य केलं तर मूळ आशयाचा अनर्थ होणारी भाष्य निर्माण होते, म्हणजे अर्थाचा अनर्थ करणारी भाष्य निर्माण होतील आणि ती चुकीची ठरतील. आणि त्यामुळे काय होईल, अर्थाचा अनर्थ झाल्यामुळे भगवद्गीतेचा चुकीचा अर्थ किंवा शास्त्रांचा चुकीचा अर्थ लावला जाईल. मग अशा पद्धतीनं मनाने, तर्काने किंवा बुद्धीने आपण त्याला म्हणजे अभ्यासू नाही शकत तर्क पद्धतीने. तर आपल्याला प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून ते शिकलं पाहिजे आणि यथार्थता त्यातली जाणून घेतली पाहिजे. वास्तविक आशय काय आहे शास्त्रांचा हे जाणून घेण्यासाठी आपल्याला असं शिक्षण घेण्यासाठी प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा आश्रय प्राप्त करणं आवश्यक आहे. मग आता क्रोध नियमन किंवा अक्रोध म्हणजे काय, तर आपल्याला क्रोधा जे आहे तर तो कशामुळे होत, म्हणजे कशाला, म्हणजे कशा पद्धतीनं कारणीभूत ठरतो आपल्या बाबतीत जी आपली कर्म असतात त्यासाठी. तर क्रोधामुळे आपण काय करतो, म्हणजे आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं होतं की क्रोध आला की काय होतं, की आपली बुद्धी भ्रष्ट होते, असं ते चक्र आहे ना. बुद्धी जी आहे तर ती भ्रष्ट होते, सहनशक्तीचा गोंधळ, सॉरी स्मरणशक्तीचा गोंधळ होतो. आणि त्यामुळे आपण काय करतो, तर आपली सारासार विचारशक्ती हरवून जातो, म्हणजे तिला काय म्हणले, स्मरणशक्तीचा गोंधळ. आणि त्यामुळे बुद्धी भ्रष्ट होते किंवा नष्ट होते आणि त्याद्वारे आपण जी कृती करतो त्यामुळे आपलं पतन होऊ शकतं. मग ह्यासाठी क्रोधावर आपण काय करायला पाहिजे, तर क्रोधाचं संयमन करायला पाहिजे, क्रोधाला आळा घालायला पाहिजे. मग क्रोधाला नियंत्रित करण्यासाठी आपण सहनशील असलं पाहिजे. म्हणजे क्रोध हा सुद्धा रजोगुणाचं म्हणजे जे आहे तर ते प्रकटीकरण आहे. मग त्यामुळं क्रोधाला आपण काय केलं पाहिजे, आवरलं पाहिजे. म्हणजे आता ज्याला कुणाला आध्यात्मिक मार्गावरती प्रगती करायची, मग अशा व्यक्तीने विनयशील असलं पाहिजे पहा. म्हणजे आणि विनयशील राहून दृढनिश्चयाने आपण एखादी गोष्ट प्राप्त करतो आहोत, पण आपल्याला अपयश जर आलं तिथे, तर आपण वैफल्यग्रस्त होऊ नये, दुःखी होऊ नये किंवा निराश होऊन खचू नये. तर आपण धैर्याने, दृढनिश्चयाने भक्तिमय प्रेमाचे प्रयत्न आपण करायला पाहिजे. नवसाधक म्हणून अपयश येईल आपल्याला, कधी-कधी एखादी गोष्ट समजून नाही येईल, आकलन नाही येईल, पण आपण आपले प्रयत्न सोडले नाही पाहिजेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा दृढ निश्चय केला तर आपली प्रगती होते. आता क्षत्रियांसाठी काय आहे, तेज हे महत्वाचं गुण आहे. म्हणजे क्षत्रियांनी बलशाली असलं पाहिजे आणि काय असलं पाहिजे, की अत्यंत म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे तर त्यामध्ये समर्थ असलं पाहिजे, अशा पद्धतीने की दुर्बलांना म्हणजे अभय द्यायला ते समर्थ पाहिजेत. असे बलशाली क्षत्रिय पाहिजे पहा. म्हणजे त्यांनी अहिंसक आहोत कधीच दाखवू नये. म्हणजे जिथे हिंसेची आवश्यकता आहे तिथे क्षत्रियांनी हिंसा केलीच पाहिजे. आणि जिथं शत्रूचं दमन करू शकतो तो, म्हणजे हिंसा न करता, तर अशा पद्धतीनं आपण त्यावेळेला क्षमावान असणं पण महत्वाचं आहे. म्हणजे लहान-सहान अपराधांना क्षमा करू शकतो, पण जिथे हिंसा आवश्यक आहे तिथं क्षत्रियांनी काय केलं पाहिजे, तर हिंसा करणं आवश्यक आहे. आणि हेच अर्जुनाला भगवान सांगत होते पहा रणांगणावरती, की तू काय कर, क्षत्रियांनी अहिंसक असू नये अशा वेळी. म्हणजे जे सगळे सोयरे आहेत तर त्यांच्या विषयीची आसक्ती जी होती त्यापोटी काय झालं होतं, अर्जुन जो होता तो अहिंसक स्वतःला सिद्ध करत होता. पण हे चुकीचं आहे, ही आसक्ती आहे त्यांच्या पोटीची. आणि म्हणून भगवान काय म्हटले, की तुझं कर्तव्य कर्म कर. ती इंद्रियांची आसक्ती जी आहे, हे माझे कुटुंबीय आहेत, हे माझे आपतेष्ट आहेत, ती त्यागायला सांगितली भगवान श्रीकृष्णाने. आणि त्यांनी सांख्ययोगाचं त्याला ज्ञान दिलं सगळं, की आत्मा कधीच मरत नाही. आत्म्याला जन्म आणि मृत्यू नाही, कारण त्यावेळी तू त्यांचं शरीर भेदशील आणि अशा पद्धतीने तू तुझं कर्तव्य कर्म कर, हे त्यांनी सांगितलं. म्हणजे तिथे हिंसा आवश्यक होती, म्हणजे न्याय आणि नीतीच्या स्तरावर ते युद्ध जे आहे तर ते म्हणजे संपन्न होत होतं. मग तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला त्याचं कृष्णभावनाभावित कर्म किंवा क्षत्रियाचं यज्ञ म्हणजे काय आहे, ते युद्ध आहे ते करायला सांगितलं. आणि जिथे क्षमावान व्हायला पाहिजे तिथे आपण क्षमावान झालं पाहिजे. लहान-सहान अपराधांना क्षमा करू शकतो. मग शौच म्हणजे काय? शौचम म्हणजे मन, शरीर आणि आपले जे व्यवहार असतात त्यामध्ये पावित्र्य पाहिजे. म्हणजे व्यापाऱ्यांनी काळाबाजार करू नये किंवा अशा पद्धतीचं म्हणजे शुद्धीने आपण प्रत्येक कर्म करावं. म्हणजे आता नाती-मानिता म्हणजे मानाची अपेक्षा करू नये. म्हणजे उच्च वर्णाच्या लोकांनी खूप मान मिळावा असं नको. म्हणजे व्यर्थ प्रतिष्ठेने गर्विष्ठ होऊ नये. आणि शूद्र लोकांनी जे आहेत तर ते योग्य सन्मान राखला पाहिजे उच्च वर्णातल्या लोकांचा. अशा पद्धतीनं हे जेव्हा आपण गुण अंगी बाळगतो, 26 गुण असे जे दिव्य आहेत. मग ह्या गुणांमध्ये जेव्हा आपण येतो किंवा हे गुण जेव्हा विकसित करतो, ह्या गुणांचं अनुशीलन म्हणजे जो कोणी करेल, तर म्हणजे हा जो काही आहे तर
म्हणजे हा गुणांचा अनुशीलनाचा जो भाग आहे, तर तो म्हणजे काय ठरेल, तर त्या व्यक्तीसाठी हा एक प्रकारचा आध्यात्मिक मार्गावर म्हणजे विकास करणारा असा टप्पा ठरेल पहा. मग ज्याला कुणाला आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरापर्यंत प्रगत व्हायचे, मग त्यांनी काय केलं पाहिजे, हे 26 गुण आहेत ते अंगी बाणवायचा प्रयत्न केला पाहिजे. आता पुढे जाऊया आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हा मग त्याची वाचूया. हरे कृष्णा. दंभो दर्पोऽभिमानश्च क्रोध पारुष्यम् एव च अज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम् आसुरीम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे पार्थ, दंभ, उर्मटपणा, अभिमान आणि अज्ञान हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान वाटलं त्याचे. खूप खूप धन्यवाद. आता आपण हे जे अभ्यासले गुण हे दैवी लोकांचे अभ्यासले, दैवी प्रकृतीमध्ये स्थित असलेल्या लोकांचे गुण अभ्यासले. मग आता आपण आसुरी लोकांचे गुण अभ्यासूया बरं का. आसुरी लोकांमध्ये मग कुठले गुण असतात ते आपण आता अभ्यासणार आहोत. आता जे आसुरी लोक असतात ना, ह्यांचं कसं होतं पहा. मग तो श्लोक 16:4. तर ह्यांना आता हे हत्तीचं चित्र पाहूया. हा हत्ती काय करतं, तर असा अभिमानाने आणि गर्वाने, म्हणजे तो शक्तिशाली आहे भरपूर, हो की नाही. तर आपल्या म्हणजे शक्तीचा त्याला अभिमान आणि गर्व असतो पहा. आणि तो काय करतो, तर असे वृक्षच्या वृक्ष काय करतो, उखडून काढतो पहा. जे काही त्याच्या संपर्कात येईल ते सोंडेने उचलून फेकून देत असतो. मग ही जी कृती आहे ह्याला काय म्हणले, दंभो दर्पो अभिमानश्च. आपल्या शक्तीचा त्याला काय असतो, अभिमान असतो. मग हे हत्तीचं उदाहरण आपण लक्षात ठेवूया, की तो काय करतो, त्याच्या सुळ्यांनी, त्याच्या म्हणजे सोंडेनी जे काही येईल त्याच्या संपर्कात ते उघडून टाकतो, त्यांच्यावर हल्ला करतो. म्हणजे कशाचं, उन्मत्ततेचं किंवा क्रोधाचं लक्षण आहे. म्हणजे क्रोध आला की हत्ती अशी कृती करतात. मग असेच म्हणजे दंभ दर्प असणारे म्हणजे जे आहेत, उर्मटपणा, अभिमान, अज्ञान, असं हे सगळं आसुरी प्रवृत्तीत जन्म जे घेतात, तर त्या लोकांचे गुण आहेत. म्हणजे आता हे सगळे गुण आपल्याला नरकाकडेच नेतात, म्हणजे नरकाचा राजमार्ग कडे नेणारे आहेत थोडक्यात. मग आसुरी लोक काय करतात, हे शास्त्राच्या विधिविधानांचं पालनच नाही करत. आणि मग त्यामुळं धार्मिकतेचा ते काय करतात, नुसतं देखावाच करतात. आपल्या आध्यात्मिकतेचा म्हणजे विकास कसा झाला असं इतरांना देखावा करतात. मग आपल्याकडील शैक्षणिक पात्रतेचा, आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा त्यांना फार अभिमान असतो. म्हणजे इतरांनी आपली पूजा करावी, मान सन्मान द्यावा अशी त्यांना अपेक्षा असते बरं का. ते मान देण्यायोग्य नसतातच खरं तर. वास्तविक म्हणजे ते पात्रच नसतात त्यासाठी. मग ते कठोरपणे बोलतील, काय करावं काय नको हे त्यांना कळणार नाही. मग कुठल्याही चुकीच्या उलट्या सुलट्या कृती करतील, आपल्या इच्छेनुसार भावनेनुसार काहीही करतील आणि कोणतेही प्रमाण ते मानणार नाहीत. मग असे जे लोक असतात ते सगळे आसुरी प्रवृत्तीचे असतात. हे आसुरी प्रकृतीत जन्मलेल्या लोकांचे गुण आहेत. मग आता मातेच्या उदरात असल्यापासूनच ही आसुरी जे गुण आहेत तर ते त्यांनी धारण केलेलं असतं. आणि वय जसं त्यांचं वाढेल तसे हे आसुरी लक्षणं प्रकट होत असतात. म्हणजे काय, की आता जो दुर्योधन आहे ना, तर असा आसुरी प्रवृत्तीचा होता पहा. तर जसं जसं वय वाढेल तसे त्याचे आसुरी गुण प्रकट झालेच पहा. म्हणजे कशा पद्धतीनं त्यांना पांडवांच्यावर हल्ले केले, म्हणजे लाक्षागृह जाळण्यासाठी प्रयत्न केला, भीमाला विषप्रयोग केला. ही सगळी आसुरी प्रवृत्तीची लक्षणं आहेत. मग ती अशा लक्षणं त्याच्या जन्माच्या वेळी पण प्रकट झाली होती. आणि त्याचबरोबर त्याचं वय वाढेल तशी ती म्हणजे समाजासमोर इतरांसमोर सुद्धा प्रकट झाली. मग हे लोक आसुरी प्रवृत्तीचे असतात. आता आपले आताचं जे समाज व्यवस्था आहे तर हे सगळं जे आपण पाहतो असेच लोक पाहताना, म्हणजे असे रजोगुण तमोगुणी लोक, म्हणजे हे सगळे आसुरीच गुण आपल्यामध्ये आहेत, हो की नाही, असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे असं का आहे, तर ह्याच्यावर आपण विचार करूया. तर एक म्हणजे ह्याच्याबद्दल एक आपण समजून घेऊया एक गोष्ट, की सत्ययुग जे होतं तर त्यावेळेला काय होतं, की जो हिरण्याक्ष नावाचा आसुर होता, राक्षस होता, त्यानं पृथ्वी जी होती तर ती पळवली होती. आणि रसातळ म्हणून एक ग्रह आहे, म्हणजे लोक आहे, तिथे नेऊन ती लपवली होती. मग भगवान श्रीकृष्णांना काय झालं, की त्यावेळेला वराहाचा अवतार घ्यावा लागला. आणि ती रसातळामध्ये नेलेली पृथ्वी आहे त्यांना ती आणावी लागली उचलून त्याच्या ताब्यात. त्याचा वध केला, हिरण्याक्षाशी लढाई केली, त्याने वध केला. म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या ग्रहावर होते, म्हणजे भगवान वेगळ्या ग्रहावर होते आणि तो आसुरी प्रवृत्तीचा हिरण्याक्ष जो होता तो वेगळ्या ग्रहावर होता, राक्षस. मग आता त्यानंतर काय झालं, त्रेतायुगामध्ये काय झालं,
तर भगवान रामचंद्र जे आहेत, श्री रामचंद्र, आता उद्या रामनवमी आहे, तर आपण सगळ्यांनी हे समजून घेऊया की आणि रावण यांच्यामध्ये युद्ध झालं, हो की नाही. मग त्यावेळेला वेगवेगळ्या दोन देशामध्ये होते भगवान आणि असुर. म्हणजे लंका, आताची श्रीलंका, म्हणजे तिथे रावण होता आणि अयोध्येमध्ये भगवान श्री रामचंद्र होते. मग आता त्यानंतर द्वापार युगामध्ये काय झालं, तर द्वापार युगामध्ये असं घडलं की एकच कुटुंब होतं आणि एकाच कुटुंबामध्ये मधल्या दोन भावांमध्ये युद्ध झालं. म्हणजे दुर्योधन हा आसुरी प्रवृत्तीचा होता आणि पांडव हे कसे होते, दैवी प्रकृतीमध्ये स्थित होते, हो की नाही. मग एकाच कुटुंबातल्या दोन भावांमध्ये घडलं. मग आता कलियुगामध्ये काय आहे, एकाच व्यक्तीमध्ये दैवी आणि आसुरी गुण आहेत. म्हणजे आपल्यामध्ये दैवी गुण पण आहेत आणि आसुरी गुण पण आहेत. मग आपण आध्यात्मिक प्रमाणित गुरु आहेत, तर त्यांच्या आश्रयाला आलो. हे जे गुण आपण 26 अभ्यासले, तर काय होईल, आपल्या दैवी गुणांचा विकास होईल. पण आपण आत्ताच्या आधुनिक अशा म्हणजे संस्कृती चे अधीन राहिलो, भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये अधीन राहिलो, तर काय होईल, मग आपल्यामध्ये आसुरी गुण बळावतील. पहा, मग आपण विचार करूया, आपण कुठल्या गुणामध्ये आहोत आणि आता आपल्याला कुठल्या गुणात जायचंय. आता इथून पुढे अभ्यास होईल आपण. मग तर सगळ्यांनी असं अवलोकन करूया स्वतःचं. खूप सगळ्यांना आनंद येईल आणि खूप सगळ्यांना म्हणजे त्यावेळी शिकता येईल की कशा पद्धतीने आपण दैवी गुणांचा विकास करायला हवा. आता पुढे जाऊ आपण. हो, त्याची पुढची स्लाइड घेऊया. हो, त्याची वाच. दैवी संपद्विमोक्षाय निबन्धायासुरी मता माशु च संपदं दैवीम् अभिजातोऽसि पांडव. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दैवी गुण मोक्षदायक असतात तर आसुरी गुण बंधनकारक असतात. हे पांडवा, तू चिंता नको करूस, कारण तू दैवी गुणांसह जन्मलेला आहेस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग दैवी गुण जे असतात तर ते कसे असतात की ते मोक्षाला नेणारे असतात, मोक्ष प्रदान करणारे, मोक्षदायक आहेत. आसुरी गुण कसे आहेत, बंधनकारक. म्हणजे काय, प्रकृतीच्या 3 गुणामध्ये अजून बांधत नेतात, अजून त्या खोलगर्तेमध्ये नेणारे असतात बंधनाच्या. मग आता इथे अर्जुनाला भगवान काय म्हणतात, म्हणजे हे पांडवा, म्हणजे पांडव म्हणजे 5 जे आहेत त्यापैकी अर्जुन आहे. मग हे पांडवा, तू चिंता नको करू, तू दैवी गुणांचा जन्मलेला आहेस. म्हणजे काय, की श्रीकृष्णाने अर्जुनांना म्हणजे तू आसुरी गुणांमध्ये जन्मलेला नाहीस असं सांगून प्रोत्साहन दिलं एक प्रकारे. म्हणजे त्यांना युद्धात भाग घेणं हे काही आसुरी वृत्तीचं लक्षण नाहीये. तर युद्धासंबंधी तो साधक बाधक विचार करतोय, मी भीष्मांना, द्रोणांना, म्हणजे एवढ्या सगळ्या सन्मान्य व्यक्तींची हत्या करू की नको, त्यांना मारू की नको, असं त्याच्या मनात विचार होतोय. मग यावरूनच कळतंय की क्रोध किंवा खोटी प्रतिष्ठा जसं आसुरी लोकांचं असतं, त्यांना सारासार विचारच ते करत नाहीत. किंवा अशा पद्धतीचा कठोरपणा, म्हणजे असं अशा कुठल्याही गोष्टींची तो आहारी नाही गेलाय, तो आसुरी वृत्तीचा नाहीये. तर क्षत्रियांनी शत्रूवर युद्धामध्ये बाण सोडणं हे दैवी समजलं जातं. क्षत्रियाचा तो यज्ञ आहे. मग अशा कर्तव्यापासून उलट परावृत्त जर झालं तर असुरी लक्षण ते मानलं जाईल. आणि म्हणून काय, अर्जुनाला भगवान काय आदेश देतात किंवा काय उपदेश करतात की विलाप करायचं कुठलंच कारण नाही. म्हणजे तू काय कर, युद्धामध्ये दृढ निश्चयाने उठ आणि लढ असं सांगतात. म्हणजे वर्णाश्रम धर्माच्या नियमांच्या तत्वांचं जो कोणी पालन करतो तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असतो. आणि म्हणून त्याला ते काय सांगतात, हे पांडवा, तू चिंता नको करू, तू दैवी गुणामध्ये जन्माला आहेस. आता पुढे जाऊ आपण. मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. 16:6. हे पार्थ, या जगतामध्ये दैवी आणि आसुरी असे 2 प्रकारचे जीव आहेत. मी यापूर्वीच तुला दैवी गुणांचे विस्तारपूर्वक वर्णन सांगितले. आता माझ्याकडून आसुरी गुणांचे विवरण ऐक. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता या जगामध्ये दैवी आणि आसुरी 2 प्रकारचे जीव आहेत. मग आता भगवान काय म्हणतात, माझ्याकडून आता दैवी गुणांचं तू ऐकलंच वर्णन, आता आसुरी गुणांचं विवरण ऐक. म्हणजे आता आसुरी गुणांची लक्षणं आपण अभ्यासणार आहोत. आता आपण समजून घेऊया की बद्ध जीव हे 2 प्रकारे यांचं वर्गीकरण केलंय. आता दैवी गुणांचा जन्माला आलेले लोक संयमित जीवन जगतात. म्हणजे ते गुरु, साधू, शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात. म्हणजे आपण शास्त्रानुसार आचरण केलं पाहिजे. मग हे कर्तव्याचरण आपण जे करतो ह्यालाच म्हणायचं दैवी प्रवृत्ती, दैवी वृत्ती. मग हे दैवी गुणामध्ये स्थित असे लोक असतात. मग आता म्हणजे जे देव आहेत किंवा असे जे आहेत धर्माचरणी लोक, आता शास्त्रसंमत जी नियामक तत्व आहे त्यांचं पालन न करता स्वतःच्या मनानेच इच्छेनुसार कसंही कोणतेही कर्म जे करतात त्यांना म्हणायचं आसुरी वृत्तीचे. आता बहुतांश समाज आपला असाच आहे, हो की नाही. म्हणजे टीकेचा भाग म्हणून नको, पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी मी हा भाग इथे सांगण्याचा केला. मग आता शास्त्रसंमत नियामक तत्वांचं पालन करणं हाच एकमेव विधी आहे की ज्याद्वारे आपण वेदामध्ये जसं सांगितलं की म्हणजे त्यानुसार आचरण जर केलं तर काय
की आपण म्हणजे हळूहळू म्हणजे भगवान श्रीकृष्णांना तत्वता जाणू आणि भगवत धामाची प्राप्ती करू. मग हेच तर मानवी जीवनाचा उद्देश आहे. मग वेदामध्ये सांगण्यात जे आलंय तर ते आपण पालन करणं महत्वाचं राहील. पण देव आणि दानव आता ह्या दोन्ही प्रजाती म्हणजे हे जे आहेत हे दोन्ही जीव जे आहेत तर ते कुठून निर्माण झाले तर प्रजापती की जे हे सगळ्या म्हणजे सगळ्या ब्रह्मांडातल्या जीवांचं निर्मिती करतात त्यांच्यापासून निर्मिती झाली. पण फरक काय आहे की एक जे आहे ते वेदसंमत आदेशांचं म्हणजे शास्त्रांचं पालन करतात किंवा शास्त्रांच्या आदेशांचं पालन करतात किंवा साधू गुरु शास्त्रांच्या आदेशानुसार आचरण करतात आणि दुसरे काय करतात म्हणजे तर ते अशा पद्धतीचं म्हणजे शास्त्रांचं किंवा वेदसंमत आचरण करत नाहीत. मग ते कोण आहेत? दानव किंवा असुर. आणि जे शास्त्रांचं आचरण म्हणजे शास्त्रांनुसार आचरण करतात किंवा साधू गुरु शास्त्र यांच्या आदेशानुसार आचरण करतात. मग ते कोण आहेत? तर दैवी प्रकृतीमध्ये स्थित असले म्हणजे कोण आपण देव जे आहेत किंवा वेगळ्या देवता तर ते काय आहे दैवी प्रकृतीमध्ये स्थित आहेत. तर पुढे जाऊ आपण. हा त्याची पुढची स्लाइड घ्या. हा हरे कृष्ण. हा वाचा. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनान विदुरासुरः न शौचं नापि चाचारः न सत्यं तेषु विद्यते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आसुरी प्रवृत्तीचे लोक काय करावे आणि काय करू नये हे जाणत नाहीत. शुचिर्भूतपणा, सदाचार तसेच सत्यही त्यांच्यामध्ये आढळत नाही. हरे कृष्ण. हा आता आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना काय असतं की काय करावं आणि काय करू नये हे त्यांना समजतच नाही पहा. म्हणजे शौच किंवा शुचिर्भूतपणा सदाचार अशा कुठल्या गोष्टी नसतातच त्यांच्यामध्ये. म्हणजे त्यामुळे काय म्हणले प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या म्हणजे कुठलं योग्य रीतीने कर्म करायचं आणि कुठलं नाही करायचं अयोग्यपणे कर्म करू नये हे पण त्यांना कळत नाही. मग असे जे लोक असतात तर ते आसुरी वृत्तीचे म्हणजे काय की आता अत्याधिक सुसंस्कृत असा आपला जो समाज आहे आधुनिक असं मानलं जातं. अत्याधिक सुसंस्कृततेचा आपण दावा करतो. पण तिथं पहा अशा पद्धतीच्या घटना घडतात. म्हणजे त्या म्हणजे हे गुन्हे घडतायत किंवा वेगवेगळ्या आपण पाहतो लव्ह जिहाद सारख्या घटना किंवा अशा पद्धतीनं दरोडे घडतात किंवा हे सगळे घटना सामाजिक अशांतता पसरवणं हे काय आहेत? तर ह्या आसुरी प्रवृत्तीला म्हणजे चालना देणारे आहेत. आपण म्हणजे सामाजिक स्थिती कशी आहे हे समजून घेऊया. याचं कारण काय? तर सुसंस्कृत मानव समाजामध्ये नेहमी शास्त्रसंमतच विधिविधानाचं आचरण केलं जातं पहा आणि ते प्रारंभापासूनच केलं पाहिजे आणि त्याचा अभाव आहे आणि म्हणून हे सगळे आपण घटना पाहतोय असे. तर हा भाग आपण समजून घेऊया. आणि म्हणून जोपर्यंत आपण शास्त्रविज्ञानाचं पालन नाही करत ना, तर तोपर्यंत त्या लोकांना आसुरीच मानलं जातं. मग आसुरी लोकांना शास्त्रोक्त नियमांचं ज्ञानही नसतं. शास्त्र नियमांचं ज्ञान असेल, तर ते पालन करण्याकडे ओढाही नसतो. म्हणजे त्यांना करायचं नसतं ते. कारण त्यांना भगवान श्रीकृष्णावर विश्वास किंवा श्रद्धा नसते. मग आसुरी आसुरी लोक जे असतात, ते शास्त्र नियम जाणत नाहीत किंवा काही जणांना ज्ञात असले, जाणले असले. जसं रावणाला शास्त्र माहिती होतं, तो ब्राह्मण पुत्र होता. पण नियमाचं पालन करण्याकडे प्रवृत्ती नसते. म्हणजे याचं उदाहरण म्हणजे रावण पहा. म्हणजे त्याला भौतिक जे ऐश्वर्य असतात भगवंतांची तर त्यांचा उपभोग घ्यायचा असतो त्या ऐश्वर्यांचा. पण भगवान यांचं सर्वशक्तिमान किंवा परमोच्च नियंत्रक असं जे आहे तर ते पद त्यांना मान्य नसतं. त्यांची श्रद्धाही नसते भगवान श्रीकृष्णावर किंवा त्यांना विश्वासही नसतो. मग अशा पद्धतीनं वैदिक आदेश म्हणजे काय आहेत? तर ते भगवान श्रीकृष्णांच्या म्हणजे काय आहे तर मुखातून आलेल्या म्हणजे त्या आज्ञा आहेत ना म्हणजे मुखातून त्यांच्या वेद आलेत. पण त्यानुसार त्यांना कर्म करण्याची इच्छा पण नसते आणि अंतर्बाह्य शुची पण नसते. म्हणजे आपण स्नान करतो रोज आपण दात घासतो म्हणजे त्याला दंतधावन असं म्हटलंय किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करतो. मग ही आपल्या बाह्य शरीराला सुचिर्भूत ठेवणाऱ्या गोष्टी आहेत. असुरामध्ये हे पण आढळत नाही पहा. तमोगुणाचंच प्राबल्य असतं असुरामध्ये. त्यामुळं कधी अंघोळ करायची, कधी अंघोळ नाही करायची हे पाहतो. मग म्हणजे म्हणजे दिवसा कधी म्हणजे रात्री दुपारी अशी अंघोळ करणारे म्हणजे असे जे आपण लोक पाहतो किंवा दात न घासता चहा पितात किंवा कॉफी पितात असे जे आपण आता आधुनिक जे पाहतो संस्कृतीमध्ये मग हे काय सगळं आसुरी प्रवृत्तीचं आहे म्हणजे शास्त्रसंमत आचरण नाहीच आहे म्हणजे हे सगळं तर आपण अशा पद्धतीने अभ्यासू शकतो का म्हणजे आपण इस्कॉन मध्ये जे विधान सांगितलेत किंवा जेव्हा आपण घेतो तर 4 महत्त्वाचे स्तंभ सांगितले तर त्यामध्ये काय सांगितलंय तर असे चहा कॉफी किंवा कांदा लसूण हे काय आहे तर आपल्या तमोगुणाला वृद्धिंगत करणाऱ्या गोष्टी आहेत तर ह्याचं आपण म्हणजे याचं सेवन नको करूयात असं आपल्याला सांगितलं म्हणजे कशासाठी आहे तर ही अशा पद्धतीचे आसुरी गुण किंवा तमोगुणाला चालना देणारे अशा गोष्टी आहेत म्हणजे आपली वैदिक प्रणाली होती तेव्हा कुठं होतं हे सगळं आपण दूधच घ्यायचो किंवा गुळ आणि पाणी असं घ्यायचो की नाही मी उदाहरणं जर सांगण्याचा भाग करते की आपल्याला लक्षात येईल पण
म्हणजे आपल्याला आधुनिक संस्कृतीमध्ये हे सगळी पेय आणि अशा पद्धतीचा भाग आहे, तर त्याचं आपण अनुकरण करायला लागलो. मग ही सगळी आसुरी प्रवृत्तीचीच लक्षणं आहेत. बाकी तर इथे चित्रामध्ये दाखवले मद्याच्या बाटल्या घेऊन ते काय करतात, मद्य सेवन करतात. मग आसुरी प्रवृत्तीचे लोक असे असतात, म्हणजे शुचिर्भुतता, सदाचार असं काही नसतं. आणि सगळे म्हणजे आपण म्हणजे आंतरिक आपल्या शुद्धीसाठी काय केलं पाहिजे, हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे पहा. म्हणजे त्याद्वारे आपल्या जे अनेक म्हणजे जन्मांची जी धूळ असते आपल्या मनावरची किंवा हृदयावरची, तर ती काय होते, निघून जाते, आपली अशुद्धी निघून जाते आणि आपण शुद्ध बनतो. म्हणजे जी गतकर्मांची धूळ असते तर ती निघून जाते. पण ते लोक असं करत नाहीत, त्यांना बिलकुल रुची नसते पहा. म्हणजे आजही आपण असं पाहतो की असे जे लोक असतात तर ते त्यांचा कल काय असतो, तर असं लोक जे आहेत आपण समाजामध्ये पाहतो, तर ते काय करत असतात, वेगवेगळ्या व्यसनाधीनता किंवा मद्य यांचं सेवन किंवा धूम्रपान, म्हणजे अशा पद्धतीनं त्यांचं जीवन व्यापन असतं. मग कशाचा सारासार विचारही केलेला नसतो आणि विधी नियमांचं पालनही नसतं. मग असे जे लोक असतात ते आसुरी प्रवृत्तीचे. आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड. असत्यम अप्रतिष्ठम ते जगत आहुरनीश्वरम अपरस्पर संभूतम किमन्यत् काम अहेतुकम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ते म्हणतात की हे जगत असत्य व निराधार आहे आणि परमेश्वर नावाचा कोणीही याचे नियंत्रण करीत नाही. त्यांचे म्हणणे आहे की केवळ मैथुनाच्या इच्छेमुळे हे जग निर्माण झाले आहे आणि कामाखेरीज अन्य कोणतेही कारण नाही. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हा श्लोक सगळ्यांनी लक्षात ठेवा. आताची आधुनिक संस्कृती कशी आहे पहा, अथेस्ट म्हणजे कसे आहेत अथेस्ट, तर पहा, हे ते असुरांचा निष्कर्ष काय असतो, हे जग म्हणजे केवळ भ्रम आभास आहे. ह्याला काही नियंत्रण करणारं कोणी नाही आहे, त्याचं काही प्रयोजन नाही आहे, त्याच्या उत्पत्तीच काही कार्यकारण नाही, सगळ्याला ते असत्यच म्हणतात. ही प्रकृती जी आहे तिची निर्मिती जी आहे किंवा उत्पत्ती जी आहे, तर ती कशी तरी आकस्मिकच झाली असेल. म्हणजे त्यांना असं मान्यच नसतं की परमेश्वराने विशिष्ट हेतूसाठी या सृष्टीची रचना केली. तर ते सृष्टीच्या उत्पत्तीचा स्वतःचा सिद्धांत म्हणतात, हे जग असं होतं, मग आपोआपच असं झालं आणि मग अशी उत्पत्ती झाली. म्हणजे जगाच्या पाठीवर परमेश्वर आहे असं काही ते मानतच नाही, किंवा परमात्मा जो आपल्या हृदयस्थ आहे त्याच्या अस्तित्वाचा ते स्वीकारच नाही करत. हे विश्व म्हणजे अज्ञानाचा गोळा आहे आणि सगळं काही शून्यच आहे. आणि मग असं सगळं अज्ञानवश त्यांना वाटतं. आणि मग ते काय समजतात, हे जग म्हणजे सगळं म्हणजे स्त्री पुरुषांच्या म्हणजे संयोगातूनच तयार झालंय. म्हणजे स्त्री आणि पुरुषांच्या संभोगाने हे सगळं जग निर्माण झालंय. आत्मतत्व विरहितच ते मानतात सगळं. असंच उत्पत्ती झाली आणि केवळ काय म्हणतात की रसायनांचा संयोग झाला वेगवेगळ्या आणि त्यामुळे जीवांची निर्मिती झाली असं म्हणतात. म्हणजे आत्म्याचा तिथं प्रश्नच उद्भवत नाही पहा. अशा पद्धतीनं त्यांचं विचारधारा असते. म्हणजे मयाध्यक्षेण प्रकृती स्वीयते सचराचरम. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की माझ्या अध्यक्षतेखाली ही भौतिक प्रकृती निर्माण होते, सृष्टी कार्य करते. या वचनावर पण त्यांना विश्वास नाही. म्हणजे काय, की भौतिक प्रकृती जी आहे तिच्या निर्मितीचं कारण आहे आपल्यासारख्या जीवांना आपल्या ज्या आवश्यकता आहेत त्या पूर्ण करून भगवत धामाची प्राप्ती करता यावी कर्म करून, ह्यासाठी भौतिक प्रकृतीचं निर्माण केलं गेलंय. पण ह्याच्यावर विश्वासच नसतो त्यांना. मग आसुरी व्यक्तींचा आपलाच एक सिद्धांत असतो आणि त्यांच्या दृष्टीने एक शास्त्रार्थ जो असतो तो दुसऱ्या शास्त्रार्थ इतकाच प्रमाणभूत असतो. म्हणजे काय, की नवीन शास्त्रामध्ये विविध शोध लागतात, तर म्हणजे ते विविध विविध जे शोध असतात तर त्या सगळ्यांना ते प्रमाणभूत मानतात. पण तसं नाहीये. शास्त्रांचा एकच प्रमाणभूत असा अर्थ आहे, तो म्हणजे काय, आपल्या वैदिक शास्त्रामध्ये म्हणजे काय, सर्वोच्च नियंत्रक असे कोण आहेत, भगवान आहेत, भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ह्या सर्व गोष्टींचं निर्माण होतं. परमपुरुष कोण आहेत, भगवान श्रीकृष्ण आहे. हेच त्यांना एकच प्रमाणभूत अर्थ आहे आपल्या शास्त्राचा, तोच त्यांना मान्य नसतो. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा. हरे कृष्ण. 16:9. अशा निष्कर्षांचे अनुगमन करीत स्वतःच नाश ओढवून घेतलेले आणि अल्पबुद्धी आसुरी लोक जगाचा विनाश करण्याकरता अहितकारी व उग्र कर्मांमध्ये संलग्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता अशा निष्कर्षांचं अनुगमन करीत म्हणजे काय,
ते समजून घेऊ. तर जगाचा विनाश होईल असेच कर्म अशी लोक करत असतात. त्यातच ते गुंतलेले असतात पहा. म्हणजे तमोगुणीच ना. तमोगुणी लोक काय करतात ना, स्वतःच्या कल्याण करतानाच जगाच्या कल्याणासाठी किंवा समाजाच्या कल्याणासाठी कार्य करतात. मग तसंच आहे. आसुरी लोक अल्पबुद्धीच असतात आणि त्यामुळे त्यांना कल्पनाच नसते. म्हणजे की आपण ज्याला प्रगती करतो आहोत असं जे म्हणतोय ना, तीच त्यांची अधोगती आहे. हे पण त्यांना कळत नसतं पहा. म्हणजे भगवद्गीतेमध्ये अशा लोकांना अज्ञानी विचारशून्य म्हटलंय. म्हणजे भौतिक जगतामध्ये काय आहे, अधिक उपभोग घेण्यासाठी हे लोक प्रयत्न करतात. मग शोध लावले जातात. इंद्रिय तृप्तीसाठी नवीन-नवीन साधनं म्हणजे फ्लॅट स्क्रीनचा टीव्ही आता आला. पूर्वी कसा होता तर म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट होता किंवा मग नंतर कलर आला. मग त्यानंतर टीव्हीचा शेपच बदलला म्हणजे टीव्हीचा आकार बदलला, फ्लॅट स्क्रीन झाली. मग आता अशा पद्धतीने आपण हे आधुनिक साधनं पाहतो. मग ही कशासाठी आहेत? नवीन-नवीन साधनांचा शोध हा आपल्या इंद्रिय तृप्तीसाठीच म्हणजे लावला जातो आणि त्यातच ते गर्क असतात. त्यातच ते मग्न असतात पहा. मग भौतिक शोध हे मानव समाजाची प्रगती असं त्यांना वाटतं म्हणजे ते मानतात. पण हे काय आहे म्हणजे तर एक प्रकारे अधोगतीच आहे. आपण इंद्रिय तृप्तीची जास्तीत जास्त साधनं शोधतोय आणि त्याद्वारे इंद्रिय तृप्तीच करतोय नवीन-नवीन साधनं शोधून. मग असा जो इंद्रिय तृप्तीमध्ये, भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये रममाण मनुष्य आहे, त्याला भगवत प्राप्ती करता येईल का? बिलकुल नाही. इंद्रियांची आसक्ती जोपर्यंत त्याच्या शमणार नाही, जोपर्यंत इंद्रिय अनासक्त होणार नाहीत, तोपर्यंत शक्य होईल का भगवान श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होणं? मग हा भाग आपण समजून घेऊया आणि या संशोधनाचा परिणाम म्हणून पशूंची हत्या, मग लेदर बेल्ट तयार केले जातात. मग पशूंचं वेगवेगळे कॉस्मेटिक्स तयार करायला कातडीचा, चरबीचा वापर म्हणजे अशा पद्धतीनं अधिकाधिक हिंसा आणि क्रूर आणि ह्या समाजाचा म्हणजे जो आहे मानवी समाजाचा समतोल तर आहेच, पण जी म्हणजे जी भौतिक सृष्टी आहे अख्ख्या ब्रह्मांडामध्ये तिचा पण असमतोल. मग त्याद्वारे भगवान जे आहेत तर ते संतुष्ट होतील का? बिलकुल नाही. म्हणजे असे आसुरी लोक अमर्याद पशुहिंसा करतात. म्हणजे जिभेचे लोलम तर आहेच, पण अशा आधुनिकतेच्या नावाखाली म्हणजे या विविध संशोधनाच्या नावाखाली पशुहत्या किंवा संशोधनासाठी सुद्धा पशूंना वापरलं जातं पहा. म्हणजे वेगवेगळे जे उंदीर आहेत म्हणजे त्यांच्या प्रजाती त्यांच्यावर संशोधन केलं जातं. मग हे आसुरी लोक असं संशोधन करतात आणि नवीन शोध लावतात. पण त्याचा उपयोग प्राणीमात्रांचा विनाशच होईल अशा पद्धतीनंच असतो पहा त्यांच्या संशोधनाचा उपयोग. म्हणजे काय? प्राणीमात्र म्हणजे आपण सगळे आलो. मग आता आण्विक शस्त्रास्त्र तयार केलीत संशोधनाने. त्यासाठी आण्विक शस्त्रास्त्र बंदी कायदा सुद्धा म्हणजे तयार झालाय पहा. म्हणजे जागतिक स्तरावर. तर त्यांना फार गर्व असतो सगळ्या राष्ट्रांना जे प्रगत आहेत आण्विक शस्त्रास्त्रामध्ये म्हणजे त्यांच्या संशोधनामध्ये. पण कोणत्याही युद्ध आता विश्वामध्ये भडकू शकेल असं चित्र आपण नेहमी पाहतोय पहा. आण्विक स्फोटकं आणि त्यांची निर्मिती काय करते तर हे सगळं उद्ध्वस्त करू टाकतं. सगळी हे भौतिक सृष्टी आणि ब्रह्मांडातलं सगळं मनुष्य, पशुजीवन सगळ्या प्रकारची जी सृष्टी आहे उद्ध्वस्त करणारं असं हे त्याचं कार्य असतं पहा. म्हणजे ही केवळ जगाच्या विनाशासाठीच निर्माण केली जातात. म्हणजे हे आपण समजून घेऊया. म्हणजे रशिया-युक्रेनचं युद्ध आपण पाहतो आहोत, अजून चालू आहे. मग हे आसुरी वृत्तीचे लोक असतात ते अशा मानवी समाजामध्ये अशा शस्त्रांचा शोध लावतात आणि प्रगती केली असं त्यांना वाटतं. पण खरं तर अशी शस्त्रास्त्र किंवा आण्विक संशोधनं ही आहेत ती आपल्या समाजाला सुख, समृद्धी, भरभराट देतील का? बिलकुल नाही. तिथे काय हवं? कृष्ण भावना पाहिजे, वर्णाश्रम व्यवस्थेचं आचरण पाहिजे, दैवी गुणांचा विकास पाहिजे. तर काय होईल? तर आपल्याला तिथे सुख, समृद्धी, शांतता मिळेल पहा. अन्यथा काय होईल? अशी अहितकारी, जगाचा विनाश करणारी उग्र कर्म करणं हे अशा संशोधनाच्या माध्यमातून करत असतात. म्हणजे काय त्याचा जगाला पण उपयोग नाही, स्वतःला पण उपयोग नाही. अशीच विनाशकारी कर्म हे आसुरी प्रवृत्तीचे लोक करत असतात पहा. आता पुढे जाऊ आपण. हां, तेच. हरे कृष्ण. 16:10. कधीही तृप्त न होणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन गर्व, खोटी प्रतिष्ठा आणि मदामध्ये डुंबत मोहित झालेले आसुरी लोक अनित्य गोष्टींमुळे आकर्षित होऊन सदैव अशुचिभूत कर्म करण्यास व्रतस्थ झालेले असतात. 16:11-12. इंद्रिय तृप्ती करणे हीच मानव संस्कृतीची मुख्य आवश्यकता आहे असा त्यांचा विश्वास असतो. अशा प्रकारे त्यांना मरेतोपर्यंत अमर्याद चिंतांनी ग्रासलेले असते. शेकडो हजारो पाशांनी बद्ध झालेले आणि कामक्रोध परायण झालेले हे आसुरी लोक इंद्रिय तृप्ती करता अन्यायी मार्गाने धनसंचय करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता समजून घेऊया की आसुरी वृत्तीचे लोक कसे असतात त्यांची कामवासना कधीच तृप्त नाही होत. विषय भोग घेण्यासाठी सतत म्हणजे सतत त्यांच्या जे असतात इंद्रिय ते आकर्षित होत असतात. मग आता अशा पद्धतीने क्षणभंगुर गोष्टीचा स्वीकार केल्यामुळे सदैव चिंतेत राहतात. म्हणजे मोहामुळे त्यांच्याकडनं अशी कर्म होतात ती करत राहतात. मग चुकीच्या दिशेने आपण जातोय हे त्यांना माहित असलं
किंवा नसलं तरी काही फरक पडत नाही. आधी त्यांना ज्ञानच नसतं आणि ज्ञान असलं तर त्यांना ते सांगता पण येत नाही किंवा समजू पण येत नाही. आणि मग आता अशा गोष्टी ज्या आहेत तर ते काय करतात, त्यांचा स्वीकार करतात आणि मग आसुरी लोक स्वतःचीच एक परमेश्वर निर्माण करतात, म्हणजे मनोकल्पित परमेश्वर. मग स्वनिर्मितच मंत्राचं उच्चारण करतील. आपण पाहतो ना, असे भोंदू लोक किंवा असे जे मी स्वतः देव आहे म्हणून परमेश्वर निर्माण करतात आजच्या कलियुगामध्ये, मग स्वतःच एक मंत्र देतात, हे सगळं पाहतो ना. मग हे सगळे आसुरी लोक असतात पहा कलियुगामध्ये. त्यांच्यापासून आपण सावधान राहिलं पाहिजे, दक्ष राहिलं पाहिजे. परिणाम तर काय होतं, मग ते काय करतात, लैंगिक भोग आणि धनसंचयच करतात पहा. अशा आपण खूप म्हणजे असे साधू बाबा असे म्हणजे यांना कैद झालेली किंवा यांना शिक्षा झालेली पाहिली ना कलियुगामध्ये, की ज्यांनी लैंगिक भोग किंवा धनसंचय करण्यासाठी म्हणजे ह्या सगळ्या अशा पद्धतीनं स्वनिर्मितीनं सगळं करून म्हणजे मंत्र तयार केला किंवा परमेश्वर म्हणजे स्वतः निर्माण केला, आणि अशा पद्धतीची उदाहरणं आपण खूप पाहतो कलियुगामध्ये. मग ह्याच गोष्टींकडे ते आकर्षित झालेले असतात पहा. म्हणजे आसुरी लोक कसे असतात, मदिरा म्हणजे काय, मद्य, मदिराक्षी म्हणजे स्त्री, अनैतिक संबंध, द्यूत म्हणजे काय, की अशा पद्धतीनं म्हणजे अप्रामाणिक मार्गाने अर्थार्जन आणि मांसाहार, म्हणजे या 4 गोष्टींकडे ते काय असतात, आकर्षित होतात, की जे काय आहेत शास्त्रसंमत गोष्टी नाही आहेत. म्हणून अशा ज्या सवयी आहेत तर त्या कशा आहेत, शास्त्राने संमत नाही मानल्यात. म्हणजे शास्त्राचे 4 स्तंभ आहेत, तिथे काय आहे तर सत्याचं आचरण केलं पाहिजे, आपण प्रामाणिक पद्धतीनं अर्थार्जन केलं पाहिजे. मग आपण काय केलं पाहिजे, पशूंची हत्या करू नये, मांसाहार करू नये. मग त्यानंतर आपण काय केलं पाहिजे, तर शरीराची स्वच्छता राखली पाहिजे, म्हणजे मद्य वगैरे अशा म्हणजे व्यसनाधीनतेकडे वळू नये आपण. आणि चौथं म्हणजे काय, अनैतिक स्त्री संबंध नको आपल्या पत्नी सोडून. तर अशा पद्धतीनं आपण ती तपस्या इंद्रियांची करतो. तर हे शास्त्रसंमत आचरण आहे. पण हे लोक कसे असतात, बरोबर याच्या विरुद्ध असतात. त्यांना अशा सवयी असतात पहा, की जे आपल्या देहाला कसं बनवतात, अशुचिर्भूत बनवतात. मग अभिमान आणि खोट्या प्रतिष्ठेने इतके उन्मत्त होतात, की ते वेदांशी असहमत असतात आणि तथाकथित धर्माचा ते पुरस्कार करतात, त्यांचा म्हणजे मानव निर्मित धर्म असतं. आणि अशा पद्धतीनं कृत्रिमपणे मान सन्मान ते मिळवण्यासाठी म्हणजे इच्छुक असतात. मग असे लोक कसे असतात, त्यांचा म्हणजे प्रवास कुठे होत असतो, नरकाच्या दिशेने, पण त्यांना वाटतं आपण फार प्रगती करतोय पहा. मग अशा पद्धतीचे आसुरी लोकांचे गुण असतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, त्याची पुढची स्लाइड आहे. हरे कृष्ण. 16, हो. 13, 15. आसुरी मनुष्य विचार करतो की आज माझ्याकडे इतकी संपत्ती आहे आणि माझ्या योजनेनुसार मी अधिक संपत्ती प्राप्त करेल. हे इतके धन माझ्याकडे आहे आणि भविष्यात ते उत्तरोत्तर वाढेल. हा माझा शत्रू आहे आणि मी त्याला मारले आहे आणि माझे इतर शत्रूही मारले जातील. मी सर्वांचा ईश्वर आहे, मीच भोक्ता आहे, मी परिपूर्ण बलवान आणि सुखी आहे. माझ्या आजूबाजूला माझे वैभवशाली नातलग असलेला मीच धनाढ्य मनुष्य आहे. माझ्यासारख्या बलवान आणि सुख माझ्यासारखा बलवान आणि सुखी इतर कोणीही नाही. मी यज्ञ करेन, मी दान देईन आणि याप्रमाणे मी मौज मजा करेन. अशा प्रकारे आसुरी लोक अज्ञानाने मोहित झालेले असतात. हरे कृष्ण. हा, आता आसुरी लोक कसे असतात, इंद्रिय तृप्तीसाठीच कार्य करतात. परमेश्वरावर किंवा अंतर्वायू परमात्म्यावर त्यांना विश्वासच नसतो. मग ते इंद्रिय तृप्तीसाठी सगळ्या प्रकारचे कर्म, पापकर्म सुद्धा करतात. आणि मग त्यांना वेदावर श्रद्धाही नसते किंवा वेदांचं ज्ञानही नसतं. मग हा काय स्वेच्छाचार आहे, आपण स्वतंत्र आहोत, म्हणजे इंद्रिय तृप्तीसाठी केला गेलेला स्वेच्छाचार, स्वैराचार म्हणून. मग असंच समजतात, माझ्याकडे एवढं धन आहे, मग मी अजून एवढं धन मिळेल, अशा योजना आखून. मग ते भविष्यात मी अजून वाढलं माझं हे धन, की मग काय होईल, की मी सर्वात श्रीमंत होईल. मग असा माझा शत्रू आहे, मी त्याला मारले की मी इतर शत्रूंना सुद्धा मारेन. अशा पद्धतीने मी सर्वात बलवान होईल, सर्वांचा ईश्वर होईल. असं अशा पद्धतीने मी सगळ्याचा भोगता मला व्हायचंय, मला परिपूर्ण व्हायचंय, मला सर्वात बलवान व्हायचंय, मला सुखी व्हायचंय. माझ्या आजूबाजूला जे सगळे नातेवाईक आहेत त्यापेक्षा मी सगळ्यात धनाढ्य असलं पाहिजे. मग इतर जे आहेत तर म्हणजे त्या सगळ्यामध्ये माझ्या इतका कोणी बलवान सुखी नको पाहिजे. मीच करेन दान, मीच करेन यज्ञ, आणि म्हणजे मी सगळी मौज मजा करेन असं त्यांना वाटतं. म्हणजे अशा मोहामध्ये असतात ते, अज्ञानामुळे काय असतात, तर ते मोहित झालेले असतात पहा. मग असे जे असतात त्यांना स्वकर्तृत्वावर जास्त विश्वास असतो. म्हणजे हे सगळं ईश्वरांच्या कृपेमुळे आपल्या पूर्वजन्माचं संचित आहे म्हणून मिळाले असं त्यांना नसतंच पहा. मग असे उन्मत्त असतात, म्हणजे आपल्या स्वतःलाच परमेश्वर समजतात आणि जे काही म्हणजे आवडेल ते तुम्ही करा असं म्हणतात ते. म्हणजे परमेश्वरावर विश्वासच ठेवू नका सांगतात आपल्या संपर्कात येणाऱ्यांना. आणि जे काही तुम्हाला
तुम्हाला इच्छा होईल ते करा सांगतात. मग अशा पद्धतीचं आसुरी लोकांचं आचरण असतं. मग ते चित्रात पहा, कंस जो आहे त्यांनी काय केलं, ते स्वतःला फार शक्तिशाली बलशाली समजायचा. त्यांनी काय केलं, देवकी मातेच्या पुत्रांचे वध केले. पहा, कृष्णांचा सुद्धा वध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे असुर पाठवले गोकुळामध्ये. मग तो कंस कसा आसुरी होता पहा. तर देवकी आणि वासुदेव यांचा जेव्हा विवाह होणार होता, त्यांना रथातून तो विवाह संपन्न झाल्यावर घेऊन गेला. आकाशवाणी जेव्हा झाली तेव्हा काय म्हणाली, आकाशवाणीतून काय उद्गार आले त्या आकाशवाणीतून, की म्हणजे कंसा तू इतका इतका आनंदित होऊ नकोस, ह्या देवकीचा 8वा पुत्र तुझा वध करेल. मग त्वरित त्यांनी काय केलं, तलवार काढली मॅनातून आणि त्या देवकी मातेचे केस पकडले पहा. आणि इथे तो तलवारीने तिच्यावर वार करणार होता. तेव्हा वसुदेवाने काय सांगितलं, की आता तरी तुम्हाला कुठला धोका नाही. मग ते चतुराईने सांगितलं आणि तिचं रक्षण केलं पहा. मग ते कंसाला पटलं. म्हणजे आसुरी प्रवृत्तीचे लोक कसे असतात पहा. आपली भगिनी आहे, पण आपल्या आत्म्याला म्हणजे क्षमा असेल, आपल्याला जेव्हा आपल्याला धोका आहे, तर त्यावेळेला त्यांनी काय केलं, तर तिची हत्या करायला पण पाठीपुढे पाहिलं नाही पहा. म्हणजे अशा आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी कुठल्याही गोष्टी करायच्या स्तरावर ते जातात पहा. मग असे जे असतात ते असुरी प्रवृत्तीचे लोक असतात. मग इथे पहा, रावणाने कुठली नीतिमत्ता पाळली नाही. सीतामय्या ज्या आहेत तर त्यांचं अपहरण करण्यासाठी त्यांनी एका संन्यासी ब्राह्मणाचा वेश घेतला पहा. आणि त्यांनी काय केलं, भिक्षा मागितली. म्हणजे असे जे असतात लोक, तर ते काय आहेत, तर आसुरी लोक असतात. म्हणजे ते कुठल्याही तऱ्हेला जातात आणि अशा पद्धतीनं प्रत्येक कर्म करत असतात. आणि शास्त्रांचं ज्ञान नसल्यामुळे त्यांचा प्रवास कुठे असतो, अज्ञानापोटी नरकाच्या दिशेनेच असतो पहा. हे सगळ्या कृती त्यांना नरकाच्या दिशेनेच नेतात, पतनाधीन ठरवतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्ण 16:16. या प्रकारे अनेक चिंतांनी भ्रांत झालेले आणि मोहजालामध्ये बद्ध झालेले आसुरी लोक इंद्रिय तृप्तीमध्ये अत्याधिक आसक्त होतात आणि नरकामध्ये पतित होतात. हरे कृष्ण. मग आता पहा हा, अशा पद्धतीनं अधिक धनसंचय करायला त्यांच्या इच्छेला अंतच नसतो आणि त्यामुळे धनार्जनाची इच्छा फार अमर्याद. मग माझ्याजवळ इतकं धन आहे, मग अजून कुठल्या योजनांनी ते वाढेल. मग पापकर्म करायला संकोच नाही करत, म्हणजे काळा बाजार करतील, साम दाम दंडभेद असं सगळं करतील. आणि मग संपत्ती, कुटुंब, घर म्हणजे असं सगळं भरपूर, म्हणजे धनसाठा अशा गोष्टींनी मोहित होणार. अधिक वृद्धी कशी होईल याचा योजना आखतील. मग आपल्या स्वकर्तृत्वावर विश्वास, म्हणजे जे काय आहे ते स्वकर्तृत्व अर्जित आहे. आणि मग अशा मनुष्याच्या कर्मावर तो विश्वास नाही ठेवत. म्हणजे त्याला काय वाटतं, हे सगळं मला स्वतःच्या इच्छेनेच प्राप्त झालंय पहा. म्हणजे एखाद्याला भरपूर म्हणजे सुंदर असं शरीर मिळतं, किंवा सौंदर्यवान एखादा व्यक्ती असतो, एखादा ज्ञानामध्ये किंवा बुद्धीने उन्नत असतो, किंवा एखाद्याकडे भरपूर संपत्ती असते, किंवा एखाद्याला आर्थिक सुस्थिती असते. मग हे सगळं कशामुळे असतं, ते सौंदर्य असतं. तर हे सगळं पूर्व कर्माचं संचित असतं. पण म्हणजे म्हणजे हा जो सिद्धांत आहे, तर ह्याच्यावर ते विश्वास नाही ठेवत पहा. आसुरी लोकांना वाटतं हे जे काय आहे ते योगायोगानं किंवा माझ्या स्वसामर्थ्यामुळेच प्राप्त झाले पहा. आणि त्यामुळं ते काय करतात, की ह्या जगातल्या लोकांची स्पर्धा करतात. मग एक जण शत्रू होतो, मग दुसरा म्हणजे शत्रू होतो त्यांचा. असे एकमेकांचे सगळे शत्रू आहेत असं वाटतं. म्हणजे पहा काय होतं, की हे लोक स्पर्धा करण्याची जी मानसिकता आहे ते त्यांच्यामध्ये असते. म्हणजे काय होतं, की आता आपण पाहतो, एकाच घरातल्या 2 सदस्यांमध्ये काय असतं, शत्रुत्व असतं पहा. म्हणजे आता सासू सून, आपण उदाहरणं घेऊया, टीका करणं हा इथे हेतू नाहीये, आपण समजून घेण्यासाठी उदाहरणं. किंवा भाऊ बहिणीमध्ये पण असतं पहा. म्हणजे अशा कुटुंबात काय असतं, शत्रुत्व असतं, वाद असतात, भांडण असतं. मग एका कुटुंबातून आपण पुढे गेलो, शेजाऱ्यांमध्ये असतं, म्हणजे व्यक्तीमध्ये कुटुंबामध्ये आलं, शेजाऱ्यांमध्ये म्हणजे. मग आता नंतर एका समाजातल्या विशिष्ट समाजातल्या लोकांचं एका दुसऱ्या विशिष्ट समाजातल्या लोकांशी काय असतो, तर वाद असतो, भांडण असतं. आपण पाहतो ना अशा दंगली घटना, सगळं अराजक माजलेलं. मग पुन्हा एका राज्याचा दुसऱ्या राज्याशी तंटा असतो, वाद असतं, भांडण असतं. मग राष्ट्रांमध्ये आपण रशिया युक्रेन युद्ध पाहिलं, म्हणजे अशा 2 राष्ट्रांमध्ये युद्ध असतं. म्हणजे काय, ही आसुरी प्रवृत्ती आहे, तर ही आपल्या सगळीकडे म्हणजे ही जी असते ती फोफावलेली असते पहा. एकमेकांचे शत्रूच बनतात, स्पर्धा करतात. आणि ह्या कशामुळे, न संपणाऱ्या आसक्ती आणि हे सगळ्या इच्छेला त्यांच्या अंतच नसतो ना. त्या मोहजालामुळे काय होतं, ते बद्ध झालेले असतात आसुरी इच्छामुळे. आणि ह्या सगळ्या आसुरी इच्छा आहेत जगभरात सतत म्हणजे युद्ध, शत्रुत्व, म्हणजे अशा अराजकता, अशा अशांतता. याचं कारण काय आहे, तर हेच आहे, न संपणाऱ्या आसक्ती, आतंकवाद किंवा लव जिहाद ह्या घटना, न संपणाऱ्या आसक्तीमध्ये हे सगळं येतं. म्हणजे तर हे सगळे
सगळी आसुरी वृत्तीची लक्षणं आहेत पहा. म्हणजे आसुरी वृत्तीचे लोक काय म्हणतात, की अशा कुठल्या परमेश्वरावर तुम्ही विश्वास ठेवू नका. स्वतःला इच्छा होईल ते तुम्ही करा आणि तुम्हीच परमेश्वर आहात. स्वतःलाच परमेश्वर समजा, असा असुरांचा प्रचार असतो पहा. श्रीमंत प्रभाव घ्यायचा प्रयत्न करतात. आपल्यापेक्षा अधिक श्रीमंत कुणी असू नये. मग अशा पद्धतीनं ते प्रयत्न करतात. मग संशोधन पण भरपूर करतात पहा. उच्च ग्रहांपर्यंत जाण्याविषयी सांगायचं झालं तर यज्ञ करण्यावर त्यांचा विश्वासच नसतो, की यज्ञ करून उच्च ग्रहापर्यंत म्हणजे भगवत धामाची आपल्याला प्राप्ती होईल. असं त्यांना काही वाटतच नसतं. तर ते कसा विचार करतात पहा. तर आता याला उदाहरण आहे रावणाचं. रावणाने काय केलं, म्हणजे ह्यासाठी प्रार्थना केली किंवा तप केलं किंवा यज्ञ करायचा प्रयत्न केला, की माझ्या ज्या असुर बांधव आहेत त्यांना असं यज्ञ, तप वगैरे काही करायलाच नको. मी एक अशी शिडी निर्माण करतो, की त्याद्वारे म्हणजे थेट स्वर्ग लोकामध्येच त्यांना म्हणजे जाता येईल. मग हे काय आहे? आसुरी प्रवृत्तीचं लक्षण आहे. म्हणजे आपल्या कर्माने आपण अशा उच्चतर लोकांची प्राप्ती करायला पाहिजे ना, असं कर्म आपलं असलं पाहिजे. म्हणजे वेदोक्त यज्ञयाग न करता स्वर्गप्राप्ती कुणी करू शकेल का? तर अशा पद्धतीने आसुरी लोकांचं प्रयत्न असतात. मग आता इथे पहा, यांत्रिक निर्माणाद्वारे म्हणजे आता आपण उपग्रह सोडतो, त्याद्वारे उच्च ग्रहावर जायचा प्रयत्न असतो. चांद्रयान सोडलं, मग असे उपग्रह सोडले. हे काय आहे? सगळे मोहाची आसक्तीची लक्षणं आहेत आणि आपल्याला वाटतं आपण फार प्रगती केली. आपण फार प्रगत आहोत, आपण ॲडव्हान्स्ड आहोत ज्ञानामध्ये. पण आपण हे काय ही आपली अधोगती आहे. आपलं हे काय कर्म आहे? तर आपण ही अधोगती करतो आहोत. नकळत आपण नरकाच्या दिशेने धावतो आहोत. मग हे काय कसं कार्य घडतंय? तर जसं मासा असतो तो जाळ्यामध्ये अडकतो, बाहेरच त्याला येता येत नाही ना, तसं आसुरी लोकांचं घडतं का त्यांना बाहेर पडण्याचा मार्गच मिळत नाही. इंद्रिय तृप्तीमध्ये इतके आसक्त होतात, की नरकामध्येच ते पतित होतात. मग आता पुढे जाऊ आपण. हां, माताजी पुढची स्लाईड. हां, माताजी. हरे कृष्ण. मिथ्या अहंकार. सॉरी. हा हा हा, सॉरी सॉरी, म्यूट झालं होतं. 16-18 मिथ्या अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांनी मोहित झालेले आसुरी लोक स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित असलेल्या परम पुरुष भगवंताचा द्वेष करतात आणि खऱ्या धर्माची निंदा करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता मिथ्या अहंकार असतो, त्यामुळं बल, गर्व, काम, क्रोध ही सगळी आसुरी लक्षणं असतात. त्यामुळे मोहग्रस्त त्यांचं जीवन असतं आणि मग काय करतात, की ते स्वतःच्या देहामध्ये आणि इतरांच्या देहामध्ये स्थित कोण आहेत? भगवान परमात्मा म्हणजे स्वरूपात आहेत, म्हणजे परमपुरुष जे नाम आपण म्हटलंय, त्यांचा द्वेष करतात. त्यांच्यावर त्यांचा विश्वास नसतो, श्रद्धा नसतं आणि त्यामुळे काय करतात? खऱ्या धर्माची निंदा करतात. म्हणजे काय? सर्व प्रकारची निंदनीय स्वतः कृत्य करतातच. हं. आणि अशा पद्धतीनं काय करतात ते, तर जे धर्माचं बंधन आहे ते मानत नाहीत आणि आपण जे काही मार्ग निर्माण करतो तो स्वतःसाठी योग्य आहे असं म्हणतात आणि त्याद्वारे ते काय करतात. आपण समजू. हां. तर काय होतं, की अशा अहंकारामध्ये जे असतात व्यक्ती ते काय करतात, आपलं बळ, सामर्थ्य, धन असं कोणाकडेच नाही समजून स्वैराचारी बनतात आणि इतके स्वैराचारी, स्वेच्छाचारी बनतात, की इंद्रिय तृप्तीच्या जो कोणी आड येईल त्या शत्रूला स्वबळावर नष्ट करायची योजना आखतात, की जसं ह्या शिशुपालाने केलं पहा आणि मग त्यामुळे काय झालं, तर दंडित झाला पहा. मग अशा पद्धतीचं आसुरी लोकांचं कार्य असतं. मग ते पुढे जाऊ आपण. हां, त्याची पुढची स्लाईड.
हरे कृष्ण. 16:19. जे द्वेषी, क्रूर आणि नराधम आहेत त्यांना मी चिरकालासाठी भवसागरामधील विविध आसुरी योनीत टाकीत असतो. हरे कृष्ण. हा, आता भगवान काय करतात, जे द्वेषी, क्रूर, नराधम म्हणजे असे जे आहेत, तर त्यांना चिरकालासाठी भवसागर म्हणजे या भौतिक जगतामध्ये ज्या विविध म्हणजे भौतिक सगळे लोक आहेत, तर तिथे आसुरी योनीत तिथे टाकतात. आता का टाकतात, तर हे सगळं जे आहे ते भगवान श्रीकृष्णाच्या इच्छेवर असतं, हो की नाही. आणि मग आता भगवान काय करतात, तर म्हणजे प्रत्येक जो जीव आहे त्याच्या कर्मानुसार, पूर्वकर्मानुसार त्याला पुढची योनी देतात. मग आता असे जे लोक असतात, तर हे सगळे जे असतात, तर त्यांचं ज्या कृती असतात त्या आसुरी म्हणजे असतात. आणि मग या आसुरी लोक जे भगवान आहेत, तर त्यांच्या श्रेष्ठत्वाचा स्वीकार जर मान्य करत नसेल आणि आपल्या मनाप्रमाणेच कार्य करत असतील, तर मग त्यांचा पुनर्जन्म आहे तो काही स्वतःच्या निर्णयावर नाही आहे, त्यांचा भगवान श्रीकृष्णांच्या निर्णयावर आहे. हे ते जाणत नाही, त्यांनी कर्म करत असतात. मग अशा लोकांना काय करतात, चिरकाळासाठी आसुरी योनीमध्येच टाकतात. आणि त्यामुळे ते सदैव कामुक, हिंसक, द्वेषी, अपवित्र असेच राहतात. पहा, असे जे असतात ते आसुरी प्रवृत्तीचे लोक असतात. मग आता पुढे जाऊ आपण. हो ते हे कोणत्याही आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म घेणारे असे लोक कधीही माझ्याकडे येऊ शकत नाहीत. हळूहळू ते अत्यंत अधमगतीला प्राप्त होतात. म्हणजे काय, आसुरी योनीमध्ये वारंवार जन्म प्राप्त झाले तर ते कधी भगवान श्रीकृष्णांकडे येऊ शकत नाहीत. आणि अधमगतीला प्राप्त होतात याचा अर्थ काय, तर भगवान तर कृपाळू आहेत. भगवान असुराविषयी कधीच कृपाळू नसतात. आणि मग आता आसुरी लोकांना जन्मोजन्मी आसुरी योनीमध्येच ठेवलं जातं. मग आता भगवान यांची कृपा जर प्राप्त नसेल तर निरंतर त्याचं पतनच होत राहील ना. मग कोण कुत्रा होईल, कोण मांजर होईल, कोण डुक्कर होईल, अशा प्रकारची शरीरं होतील. मग आता आसुर जे आहेत तर त्यांना जीवनाच्या कोणत्याही दशेत भगवत कृपा कधी मिळतच नाही किंवा संधी पण नसते. पहा, मग वेदामध्ये काय म्हटलंय, की अशा लोकांचं पतन होतं पहा आणि त्यांना अशा निम्न योनी मिळतात. मग आता इथे आपल्या मनात प्रश्न येईल ना, की भगवान तर कृपाळू दयाळू आहेत, मग असुरावर का बरं दया करत नाहीत. सगळ्यांवर जर समान त्यांची कृपा असते, दया असते, मग भगवान श्रीकृष्णांना तर कृपावंत म्हटलं जातं, मग का बरं नाही करत, असा आपल्या मनात प्रश्न येईल की नाही. मग आता इथं समजून घेऊया, की असुरांना अशा आसुरी योनीमध्ये, अधम योनीमध्ये का ठेवतात भगवान. त्याचं पण कारण हा भगवान श्रीकृष्णांच्या कृपेचंच एक दुसरं रूप आहे. पहा, म्हणजे कधी कधी काय होतं, भगवान असुरांचा वध करतात की नाही, त्यांच्या चांगल्यासाठीच करतात. म्हणजे भगवान जे आहेत त्यांनी मारलेला जो असुर असतो ना, त्याला मोक्ष मिळतो, तो मुक्त होतो. वेदामध्ये हे सगळं वर्णन आहे. पहा, इतिहासामध्ये आपण पाहिलं, रावण, कंस, हिरण्यकश्यपू यांना काय मिळाला, मोक्ष मिळाला. म्हणजे असुरांचा वध हा जो आहे तर तो करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी वेगळे वेगळे अवतार सुद्धा धारण करून ते आले पृथ्वी लोकावर. आणि भगवान श्रीकृष्णांकडून मारलं जाणं ह्यापेक्षा ते भाग्य कोणतं. पहा, मग अशा असुरावरती भगवान श्रीकृष्णांची एक कृपाच असते आणि म्हणून भगवान काय करतात, त्यांना आसुरी योनीमध्ये ठेवतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी वाचूया. हरे कृष्ण. त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनम् आत्मनः कामक्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 द्वारे आहेत. प्रत्येक बुद्धिमान मनुष्याने त्यांचा त्याग केला पाहिजे, कारण या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. हरे कृष्ण. परीक्षा. आता काम, क्रोध आणि लोभ ही नरकामध्ये जाण्याची 3 मार्ग आहेत. पहा, द्वार म्हटले म्हणजे कामवासना तृप्त करण्याचा जो प्रयत्न करतो त्याची कामतृप्ती कधी होतच नाही. मग त्यातनं क्रोध आणि त्यातनं लोभ उत्पन्न होतं. हे आपण चक्र अभ्यासले दुसऱ्या अध्यायामध्ये. मग त्यामुळं ज्याला कुणाला भगवत कृपा हवी आहे किंवा आध्यात्मिक स्तरावर प्रगती करायची आहे, मग त्या बुद्धिमान माणसानं म्हणजे काय, तर म्हणजे आसुरी जी योनी आहे तर ही प्राप्त करायला आपल्याला नकोय. म्हणजे ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर जे आपले शत्रू आहेत, काम, क्रोध, लोभ, की जे 3 मार्ग आहेत, नरकाचे द्वार आहेत, तर ह्यांचा त्याग केला पाहिजे. म्हणजे हे शत्रू जे आहेत ते आत्म्याला इतक्या थरापर्यंत त्याचा नाश करू शकतात, की पुन्हा या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होण्याच्या शक्यता सगळ्या मावळतात. पहा, अशा भवबंधनात तो गुंफला जातो, की त्यातनं मुक्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पहा, आणि म्हणून या तिघांचा, काम, क्रोध, लोभ, ह्या 3 म्हणजे जी द्वारं म्हटलेत नरकामध्ये, त्यांचा आपण काय केलं पाहिजे, त्याग केला पाहिजे आपल्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीने. आणि त्यांनी काय केलं पाहिजे, कृष्णांची शरण धारण केली पाहिजे, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंचा संग केला पाहिजे. आणि त्याद्वारे भक्तिमय प्रेममय सेवेचे प्रयत्न करून आपण काय केलं पाहिजे, आपल्या आत्म्याला उन्नत स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा काय होईल, या तिन्हीमुळे आत्म्याचा विनाश होतो. आता पुढे जाऊ आपण. आता चित्रात पहा,
कशा पद्धतीनं विनाश होतो ते इथे दिले पहा. आता पुढे जाऊ. अँगर, ग्रीड आणि लस्ट. माताजी पुढे जाऊ. हरे कृष्ण. हा. 16:22. हे कौंतेया, जो मनुष्य नरकाच्या या 3 द्वारातून सुटला आहे तो आत्मसाक्षात्कारासाठी श्रेयस्कर असे कार्य करतो आणि क्रमशः परम गतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता जो काम, क्रोध, लोभ हे मनुष्याचे शत्रू आहेत त्यांच्यावर पासून आपण सावध पाहिजे. आणि जो जितक्या प्रमाणात अशा पद्धतीने सावध राहतो म्हणजे दक्ष राहतो आणि कृष्ण भावनेचं जो अनुसरण करेल, अनुशीलन करेल, तर तो काय होईल, त्याच्या जीवनाची शुद्धी होईल. कारण तो वेदाच्या किंवा शास्त्राच्या विधिविधानांचं पालन करेल, प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाला जाईल. ओके. म्हणजे वैदिक शास्त्रामध्ये मनुष्याच्या शुद्धीकरणासाठी कर्म, कर्मफळ यांचं सगळं म्हणजे वर्णन आहे. मग हे सगळं जे आहे तर ही पद्धत सगळी काम, क्रोध, लोभ याच्या त्यागावरच आहे सगळी आधारलेली. मग या पद्धतीच्या ज्ञानाचं अनुशीलन आपण कोणाकडून करतो, तर आध्यात्मिक प्रमाणित गुरु आहेत त्यांच्याकडून. आणि आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेला जाऊ शकतो. आणि ही आत्मसाक्षात्काराची पूर्णता आपल्याला कशामुळे साध्य होईल? भक्तियोगामुळे. केवळ आणि केवळ भक्तियोगामुळे आपण हे साध्य करू शकतो बा. आणि भक्तिमय प्रेममय सेवेमुळे म्हणजे जोपर्यंत आपण बद्ध आहोत तोपर्यंत आपल्याला भक्ती सेवा हा एकमेव मार्ग आहे की आपल्याला काय करेल, आपल्यासारख्या बद्ध जीवांना मुक्ती देईल पहा. आणि यासाठी वर्णाश्रम धर्म व्यवस्था आहे, शास्त्राची विधिविधान आहेत. मग ह्यांचं जर आपण पालन केलं तर नक्कीच आपण आध्यात्मिक स्तरावरती उन्नत होऊ पहा आणि मोक्ष प्राप्ती करू शकतो पहा. मग ते चित्रात दाखवलंय. काय आध्यात्मिक गुरु आहेत त्यांच्या आश्रयाला जा, मग आध्यात्मिक ज्ञान घ्या वेदांच्याद्वारे. मग त्या पद्धतीचे हे सगळे गुण म्हणजे विकसित होण्यासाठी आपण शास्त्राच्या विधिविधानाचं कठोरपणे पालन करा. ऑस्टेरिटी म्हणजे कठोरपणे असं नियमक तत्वांचं काटेकोरपणे पालन. मग इंद्रियांना संयमित करा आणि त्याद्वारे आध्यात्मिक दिव्य ज्ञानामध्ये स्थित व्हा की जे भगवान श्रीकृष्णांना आपल्याला तत्वता त्याद्वारे जाणता येईल. आणि त्यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे त्यांच्याशी एक शाश्वत संबंध आपला प्रस्थापित करू. आपलं जे विसरलेला संबंध आहे त्याचा आपण पुनर्जागृती करू पहा. त्याद्वारे त्यांच्या कृपेस प्राप्त म्हणजे काय, भगवत प्रेमामध्ये आपण स्थित होऊ. तर पुढे जाऊ आपण. अशा पद्धतीने क्रमशः आपण परमगती म्हणजे भगवान श्रीकृष्णांची प्राप्ती करू किंवा भगवत धामाची प्राप्ती करू. हरे हा. कृष्ण. हा. य शास्त्र विधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिम् अवाप्नोति न सुखम न परां गतिम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो शास्त्रविधींचा त्याग करतो आणि आपल्या लहरीप्रमाणे कर्म करतो त्याला सिद्धी, सुख आणि परम गतीही प्राप्त होत नाही. हरे कृष्ण. अरे म्हणजे शास्त्राच्या विधिविधानांचा त्याग करतो म्हणजे आपल्या मनानेच सगळं करतो, शास्त्राच्या विधिविधानांचं पालनच करत नाही, आपल्या काम, क्रोधाच्या इच्छेनुसार स्वैराचारी जीवन जगतो. मग अशा व्यक्ती जो आहे तर त्याला म्हणजे त्याचं जे आचरण आहे तर ते कसं आहे, स्वैराचारी आहे म्हणजे. आणि मग असा जो व्यक्ती आहे, तो जो आहे तर तो कधी सदाचारी नसतो म्हणजे. आणि परमोच्च आपल्याला जर गती किंवा आध्यात्मिक स्तरावर उन्नत व्हायचं तर आपलं सदाचारी आचरण पाहिजे, शास्त्राच्या विधिविधानांचं आपण पालन करायला हवं, नैतिक मूल्यांचं पालन आपण केलं पाहिजे. तर आपण उच्च स्तरापर्यंत उन्नत होऊ. अन्यथा आपल्याला ज्ञान जरी असलं मिळवलेलं तरी आचरण नसेल तर ते व्यर्थ होईल. आणि भक्तिमय प्रेममय सेवा किंवा भक्ती मार्ग म्हणजे काय, तर ह्या नैतिक मूल्यांचं, या शास्त्राच्या विधिविधानांचं आचरणच आपण शिकतोय. आपण इंद्रियांची अनासक्ती शिकतो प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून. आणि परमेश्वराच्या अस्तित्वाचा आपण स्वीकार करायला शिकणं आणि त्यांना शरण जाणं आणि त्यांच्या सेवेमध्ये संलग्न होणं, तर हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि असं इतकं सगळं हे शास्त्रांचं ज्ञान असेल पण तो परमेश्वराच्या सेवेमध्ये पण संलग्न झाला नाही आणि त्यांचं अस्तित्व पण स्वीकारलं नाही, तर हे ज्ञान आणि हे प्रयत्न सगळे निष्फळ ठरतात पहा. म्हणून कृष्ण भावनामय भक्तीच्या स्तरापर्यंत आपण काय केले पाहिजे, उन्नती केली पाहिजे. तेव्हा आपल्याला काय होईल, तात्काळ आपल्याला कृष्ण भावनेमध्ये काय होऊ आपण, उन्नत होण्यासाठी जे म्हणजे जे आहेत तर ते आपल्याला त्या स्तरावर आपले जे प्रयत्न आहेत ते होतील, सुरू होतील किंवा तात्काळ आपली शुद्धी होईल पहा. अन्यथा काय होईल की जो जाणीवपूर्वक नियमांचं उल्लंघन करतो, कामाच्या आहारी म्हणजे अशा वासनांच्या आहारी जाऊन कर्म करतो आणि निषिद्ध कर्म करतो, मग त्याला काय म्हटलं, स्वेच्छाचार. त्याद्वारे आपण अशा स्वेच्छाचारी व्यक्ती जो आहे तो कधी मोक्ष नाही मिळवू शकत, तो भगवान श्रीकृष्णांच्या शिक्षेचंच पात्र होतं. आताही म्हटलं जातं आणि तो दंडितच होतो. मग ज्याला जीवन सिद्धी करून घ्यायचे त्यानं काय केलं पाहिजे, शास्त्राच्या विधिविधानाचं पालन केलं पाहिजे, त्याविना आपली शुद्धी नाही होऊ शकत. आणि वास्तविक
शुद्धी ही होणं आणि जी आहे तर ही कशामुळे शक्य होईल, तर कृष्ण भावनाचं आपण अनुसरण केलं, अनुशीलन, भक्ती मार्गाचं अनुशीलन केलं तर काय होईल, वास्तविक आपली शुद्धी होईल. अन्यथा काय होईल, ना असा व्यक्ती स्वतःचं शुद्धीकरण करू शकेल, ना सुख मिळेल त्याला वास्तविक, ना त्याचं म्हणजे त्याला भक्तीच्या स्तरापर्यंत उन्नत होईल, ना कृपेस पात्र होईल. म्हणजे काय, सगळं त्याचं व्यर्थ होईल आणि मग परमगतीला म्हणजेच काय, भगवान श्रीकृष्णांची जी कृपा आहे त्याला तो प्राप्त नाही होणार. त्याद्वारे तुला मोक्षही नाही मिळणार, म्हणजे त्याला काहीच साधणार नाही. म्हणून काय म्हटले, परमगतीही प्राप्त होत नाही. पुढे जाऊ आपण. हा माताजी. तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्यकार्यं व्यवस्थितं ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुम् इहार्हसि. हरे कृष्णा. अरे हरे कृष्ण. म्हणून मनुष्याने शास्त्रविधींद्वारे कार्य आणि अकार्य यांच्यामधील भेद जाणले पाहिजे. अशी विधिविधाने जाणून मनुष्याने कर्म करावे, जेणेकरून त्याची क्रमशः उन्नती होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता कार्य आणि अकार्य हे आपण जाणलं पाहिजे शास्त्रविधींद्वारे, म्हणजे कुठलं कार्य करणं आवश्यक आहे आणि कुठलं आवश्यक नाही आहे. म्हणजे जे भक्तीला अनुकूल आहे ते कार्य आपण करावं, जे भक्तीला प्रतिकूल आहे तर ते आपण कार्य काय केलं पाहिजे, जिथे इंद्रिय तृप्ती आहे तर ते आपण त्यागलं पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा कार्य अकार्यातला भेद एखादा व्यक्ती जाणतो, तर तो कशामुळे, तर प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाला जाऊन शास्त्राचे विधिविधान जाणून जर कर्म केलं आपण, तर त्याद्वारे आपण काय करतो, जे कर्म करतो कृष्णांच्या संतुष्टीसाठी, तर त्याद्वारे कृष्ण भावनेमध्ये उन्नत होतो आपण आणि त्यामुळं काय होतं, की कृष्णांच्या कृपेस प्राप्त होतो. पहा, अशा पद्धतीने क्रमशः उन्नती होते. म्हणजे जे गुरु आहेत तर ते काय करतात, आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणजे अशा पद्धतीनं ज्ञानामध्ये आपण स्थित होतो. पहा, मग भक्तिमय सेवेद्वारे आपण भगवद्गीतेद्वारे काय जाणलं आजपर्यंत, की भक्तिमय सेवेद्वारे आपण कशा पद्धतीने कृष्णांची प्राप्ती करू शकतो. जे वेदामध्ये सांगितलेलं परमोच्च ज्ञान आहे, पहा, भगवद्गीतेत जिथे तिथे भक्तिमय प्रेमय सेवा, भगवत भक्ती आणि कृष्णांच्या प्रत्यक्ष सेवेवर भर दिलाय. पहा, मग चैतन्य महाप्रभूंनी हाच विधी सांगितलाय, हरे कृष्ण महामंत्राचा जप, भगवान जे आहेत त्यांच्या अर्चविग्रहांची सेवा, कृष्ण प्रसाद ग्रहण करायचा, भक्तिपूर्ण क्रिया, नवविधा भक्ती आपण करायची, वेदांचं अध्ययन, भगवद्गीतेचं अध्ययन करायचं, भक्तांचा संग करायचा, मथुरासारख्या पवित्र ठिकाणांचा म्हणजे वास आपल्याला शक्य असेल तर करायचा प्रयत्न करायचा. म्हणजे अशा पद्धतीने तीर्थयात्रा, म्हणजे कशासाठी आहे, सगळं कृष्ण भावनेचं अनुशीलन आहे. त्याद्वारे आपण शुद्धी म्हणजे आपली होत असते. शुद्धीकरणाची जी प्रक्रिया आहे आणि त्याद्वारे आपला जो आत्मा आहे तर तो काय करत असतो, कृष्ण भावनावरीत कर्म किंवा भक्तियुक्त कर्म किंवा शाश्वत कर्म, आध्यात्मिक कर्म अशा रीतीने तो करत असतो, विधिविधानांचं सगळं पालन करून आणि क्रमशः उन्नत होत असतो. यासाठी ही विधिविधानं घालून दिली. मग अशा विधिविधानांचा तो अस्वीकार करतो तर तो काय होतो, पतित होतो, असुर जसे होतात तसे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, संत महंत जे आहेत किंवा आपले आचार्य, तर ह्यांच्या ज्या आज्ञा आहेत तर त्यांचं आपण काय केलं पाहिजे, यथार्थ रूपाने काय केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे. म्हणजे काय होईल, तर आपण आध्यात्मिक स्तरावर उन्नत होऊ. अन्यथा काय होईल, असुरांसारखी आपली अवस्था होईल. पहा, म्हणजे भगवत ज्ञान आहे, आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु आहेत, पण मायाशक्ती जी काय असते आपण त्रिविध तापामध्ये आपल्याला ठेवते. म्हणजे मायाशक्ती कशी त्रिगुणात्मिका आहे म्हटलंय. मग भगवत ज्ञानाचा मार्ग आपल्यासाठी मोकळा आहे, पण जर आपण सत्वगुणामध्ये स्थित झालो तर आपल्याला म्हणजे पुढे प्रगती करता येईल. पण तमोगुणी राहिलो, असुर प्रवृत्ती जी आहे तर हे तमोगुणाचं प्रतीक आहे. तर रजोगुणी तमोगुणी लोक जे असतात तर ते साधू गुरु शास्त्र त्यांचा उपहास करतात. पहा, गुरुच्या आदेशांचे काय करतात, तर अवज्ञा करतात. मग शास्त्रविधीला महत्व नाही देत. भक्तिमय सेवेचा महिमा ऐकून जर भक्तीकडे उत्कृष्ट होत नसतील तर त्यांची उन्नती होईल का, बिलकुल नाही. विकृतच मार्ग वरती जातील. पहा, आणि म्हणून हे समाजामध्ये दोष विकृती आपण पाहतो, कारण सगळा समाज आसुरी जीवनाच्या आहारी जातो अशा पद्धतीने. आणि म्हणून ज्याला कुणाला प्रगतीपथावर जायचंय त्यांनी काय केलं पाहिजे, तर अशा आध्यात्मिक गुरूंच्या आश्रयाला गेलं पाहिजे आणि भक्ती मार्गाचं अनुसरण केलं पाहिजे. तोच आपल्याला सर्वोच्च स्थितीपर्यंत क्रमशः उन्नत करेल. मग हे आजच्या अध्यायाचं सार होतं, की आपल्याला अशा पद्धतीनं जीवनात यशस्वी होण्यासाठी आध्यात्मिक गुरूंचं शरण घेऊन भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा करून मोक्षाची प्राप्ती करता येऊ शकेल. अन्यथा काय होईल, असुरांसारखं आपली काय होईल, पतितावस्था होईल. आता ह्यासाठी आपण उदाहरण समजून घेऊ. चित्रामध्ये काय आहे, की कृष्णांनी सुद्धा जेव्हा ते मनुष्य रूपात आले तेव्हा त्यांनी सांदीपनी मुनींकडे जाऊन अशा पद्धतीनं सगळं अध्ययन केलं आणि शास्त्रांचं काय केलं, शास्त्रातल्या विधिविधानांचं सगळं पालन केलं. तर त्यांच्या पदचिन्हांचं आपण काय केलं पाहिजे, तर अनुसरण केलं पाहिजे, आदर्श प्रस्थापित केला. पहा, तो जेव्हा आपण म्हणजे अशा पद्धतीनं
आपण अनुसरण करू तेव्हा काय होईल, तर आपण कृष्णांच्या संतुष्टीसाठी केलेलं ते कृष्ण भावनामृत कार्य होईल. पहा, हा आदर्श त्यांनी प्रस्थापित केला मनुष्य अवतारात येऊन. नाही तर त्यांना काय आवश्यकता होती, ते स्वतः भगवान आहेत, पण आपल्यासारख्या सामान्यांसाठी तो त्यांनी आदर्श प्रस्थापित केला ना, आपण त्याचं काय केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. मग ते खऱ्या अर्थाने काय होईल, भक्तीचं अनुशीलन असेल. इथं आपला अध्याय संपला. कोणाला काही शंका असेल तर विचारूया. हरे कृष्ण. हा, मग त्याची रेकॉर्डिंग स्टॉप करूया.